17 वर्षांचं कॉर्पोरेट लाईफ, प्रत्येक महिन्याला सॅलरी क्रेडिट होतीये, असं वेल इस्टॅब्लिश्ड लाईफ सोडून ट्रेडिंग सारख्या डायनॅमिक विश्वाला तुम्ही कसं काय चूज केलं? फर्स्ट इंटरॅक्शन जे फायनान्शियल मार्केट्सवर झालं होतं ते थोडं ट्रिकी होतं. फार्मिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे ट्रेडिंगचा कधी आयुष्यात संबंध नाही आला. शेअर घेतला त्याच्यानंतर तो 17% पडला. 3 रुपयाचे 0 रुपये पण होऊ शकतात हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी नाही सांगितलं, ऑब्व्हियसली Okay. नाही सांगणार. तर त्यांनी मला स्वप्न विकले आणि मी ते विकत घेतले. म्हणजे एका दिवसात आधी त्यांनी सांगितलं की प्रॉफिटमध्ये आज झालं तर पैसे डबल झाले जातात. खुश होतो डिसिजन. त्यावेळेस ती व्हॉलॅटिलिटी पण खूप जास्त मार्केटमध्ये होती. क्वांटिटी किती घेणार आणि एक्झिट कधी करणार, येस. या 3 गोष्टी सोडल्या चौथी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही. ते सक्सेस मिळत होतं, पण मला वाटलं मला काहीतरी जास्त माहिती मार्केट. जर का प्राइस नाही तिथंच त्याच दरम्यान जर का टाइमपास Yes. केला तर मल्टिपल तुम्हाला कॅन्डल्स तिथं दिसणार. कॅन्डल्स दिसते पण रेनकोमध्ये एकही ब्रेक प्लॉट नाही. हो. नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीच्या सेकंड पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये मी एका अत्यंत इन्स्पायरेशनल पर्सनॅलिटीसोबत बोलणार आहे. मी इंट्रोड्यूस करतोय रवी शिंदे सरांना. रवी सरांनी त्यांचं MBA कंप्लीट केल्यानंतर जवळपास 17 वर्ष रिनोल्ड कॉर्पोरेटसोबत काम केलेलं आहे. त्यांनी कॉर्पोरेट वर्ल्डचा एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स घेतल्यानंतर 2024मध्ये एक बोल्ड डिसिजन घेतला. फुल टाईम ट्रेडिंग करण्याचा पाथ निवडला आणि आज ते एक सक्सेसफुल फुल टाईम ट्रेडर म्हणून आपल्यासोबत आहेत. त्यांची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. कॉर्पोरेट लाईफमधून ट्रेडिंगच्या डायनॅमिक वर्ल्डमध्ये ट्रान्झिशन करणं आणि ते करताना त्यांनी फेस केलेले चॅलेंजेस, लर्निंग्स आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर चला तर मग मित्रांनो, एक वार्म वेलकम करूया रवी शिंदे सरांना. नमस्कार रवी सर. नमस्कार, इन्व्हेस्टॉक्स मराठीच्या दुसऱ्या पॉडकास्ट मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पहिला प्रश्न तुम्हाला असा मला विचारायचा आहे की 17 वर्षांचं कॉर्पोरेट लाईफ, एकदम वेल इस्टॅब्लिश्ड लाईफ, सगळं वेल सेटल्ड, प्रत्येक महिन्याला सॅलरी क्रेडिट होतीये, असं वेल इस्टॅब्लिश्ड लाईफ सोडून ट्रेडिंग सारख्या डायनॅमिक विश्वाला तुम्ही कसं काय चूज केलं आणि त्यामागचं तुमचं नेमकं काय इन्स्पिरेशन होतं? ओके, सो मी बेसिकली आहे परभणीचं. ओके. माझं फॅमिली बॅकग्राऊंड फार्मिंगचं आहे. वडील ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये काम करायचे आणि मोस्टली फार्मिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे ट्रेडिंगचा कधी आयुष्यात संबंध नाही आला. सो मी माझं स्कूलिंग आणि कॉलेज BSc पर्यंत मी परभणीलाच होतो. त्याच्यानंतर मी पुण्याला वाडिया कॉलेजला MBA केलं बरं. आणि MBA झाल्यानंतर मी FMCG मध्ये बरेच वर्ष होतो. ओके. तर मी जसं ITC, मॅरिको, इमामी या FMCG कंपनीजमध्ये काम केलं आणि नंतर मी सिप्ला हेल्थमध्ये होतो आणि माझी लास्ट कंपनी डॉक्टर रेड्डीज होती. बरं. सो माझं फर्स्ट इंटरॅक्शन जे फायनान्शियल मार्केट्सवर झालं होतं ते थोडं ट्रिकी होतं. आय थिंक 2011च्या वेळेस एक कंपनी आहे, त्याच्यातले काही लोक आले होते माझ्याकडे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही ऑप्शन्समध्ये टिप्स वगैरे देतो किंवा तुमचं अकाउंट आम्ही मॅनेज करतो आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये जे अपसाईड पोटेन्शियल आहे ते अनलिमिटेड आहे. करेक्ट. तर त्यांनी मला स्वप्न विकले आणि मी ते विकत घेतले. तर आणि मला ऑप्शन्सबद्दल मला काही कळत होतं. त्यांनी मला फक्त सांगितलं की 3 रुपयाचे 30 रुपये होतात. तर ऑब्व्हियसली माझ्यामध्ये ग्रीड आली आणि मी ओके म्हटलं त्यांना. ओके. आणि मी तेव्हा काही रिस्क असेसमेंट वगैरे केली नाही. मग 3 रुपयाचे 0 रुपये पण होऊ शकतात हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी नाही सांगितलं, ऑब्व्हियसली Okay. नाही सांगणार कोणीच. तर मग मी त्यांना पैसे दिले. तर मला त्यांचा एक ॲडवायझर कॉन्टॅक्टमध्ये असायचा जो पण होता. तो सांगायचा हा आज हे घेतलं, हे विकलं, एवढं प्रॉफिट झालं, एवढा लॉस झाला. तर त्यांनी एक दिवशी सांगितलं की आपला प्रॉफिट चांगला आहे, जवळपास दुप्पट झालेले आहेत पैसे. तर मी खुश होतो डिसिजनवर माझ्या. आणि नंतर त्यांनी फोन केला, सर मी लंच करायला गेलो होतो, तर माझं लक्ष नव्हतं, तर ते पैसे आपले गेले. अरे अरे, म्हणजे एका दिवसामध्ये आधी त्यांनी सांगितलं की प्रॉफिटमध्ये आज झाले तर पैसे डबल झालेत आपले. येस, मे बी एक्सपायरी डे असेल. मला ते काही आयडिया नव्हती तेव्हा. ओके. तर मी त्याला म्हटलं हे काय आहे तुमचं, असं असं बरोबर नाही आहे, क्लायंटसोबत असं कसं वागता. आणि मी बरंच त्यांना म्हटलं तुम्ही खूप अनप्रोफेशनल आहेत. हो. पण नंतर मला कळालं की अनप्रोफेशनल ॲक्च्युली मी आहे. कारण फक्त ग्रीडमुळे आपण रिस्क असेसमेंट मी केली नाही करेक्ट. आणि त्यांना दोष देण्यात काय
अर्थ नव्हता. तर तो माझा फर्स्ट इंटरॅक्शन होता फायनान्शियल मार्केट्सचा. मी त्याच्यानंतर कधी ट्रेडिंग नाही केलं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट 2017ला एकदा आयडियाचा शेअर घेतला. ओके. सो आयडियाचा शेअर घेण्यामागचं कारण हे होतं की तो तेव्हा काहीतरी 2-2.5 रुपयाचा शेअर होता. हो हो हो. तर माझ्याकडे जेवढे पण पैसे होते मी सगळे त्या आयडियाच्या शेअरमध्येच टाकले. आणि त्या दिवशी असं झालं की मी मी जेव्हा शेअर घेतला त्याच्यानंतर तो 17% पडला. हो. त्याच दिवशी पडला. तर मी खूप माझा काहीतरी 60,000-65,000 रुपयाचा लॉस दिसत होता. तर मी इमिडिएटली ब्रोकरला फोन करून माझी पोझिशन काढली. तेव्हा BTST वगैरे म्हटलं जे असेल ती मला पोझिशन कॅरी नाही करायची. माझा लॉस झाला, माझी पोझिशन काढा. आणि मी जशी पोझिशन काढली त्याच्या 10 दिवसानंतर तो 8 रुपये होता. हो. ₹2.40 ₹8 झालं. येस. तर तो आणि ॲक्च्युली दुर्दैवाने ती पोझिशन तुमची कॅरी नव्हती. करेक्ट. सेम रिझन, फक्त ग्रीड होती. रिस्क हम्म, मॅनेजमेंट हम्म. केली नाही, काही नाही. तर मी बरेच मी खूप सल्क केलं त्या गोष्टीहून की अरे यार उगाच काढले आज पैसे आपले किती 3 टाइम्स आले असते. तर मग तो एक इंट्रॅक्शन झाल्यानंतर मी म्हटलं फायनान्शियल मार्केट्स आपल्या कामाचं नाही, आपण याला बघायचं नाही. त्याच्यानंतर मी कधीच ट्रेड वगैरे केलं नाही. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जेव्हा कोविड चालू झाला 2020. येस, तो कोविडच्याच वर्क फ्रॉम होम चालू होतं. आणि त्यावेळेस थोडं ट्रेडिंग परत फॉर्ममध्ये येत होतं, थोडं रिवाईव्ह होत होतं. तर मी पण म्हटलं चला आपण एकदा करून बघू. तर मी जेव्हा ट्रेडिंग चालू केलं परत, तर मी ऑप्शन्समध्ये ट्रेड चालू केलं. ओके. मी ऑप्शनमध्ये ट्रेड जेव्हा चालू केले त्यावेळेस मला बिगिनरला खूप साथ दिलं माझा. बर. मला झिरो नॉलेज असताना रोज खूप प्रॉफिट व्हायचे. म्हणजे 30-40,000 70,000 हो. असे टाईपचे प्रॉफिट मी सुरुवातीला बघितले जेव्हा की मला काहीच नव्हतं माहिती. अरे बापरे. मला हे पण नव्हतं माहीत की म्हणजे आपण ऑप्शन बाय करून सेल करतो राईट. पण आपण सेल करून बाय करू शकतो. ऑप्शन सेलिंग ऑप्शन असते मला. रायटिंग बद्दल तुम्हाला हां, माहिती मला आयडिया सुद्धा नव्हती. नव्हती. तर मी म्हणायचो सेलचं बटन कशासाठी आहे? तर माझं माझं म्हणजे बिलकुलच नॉलेज नव्हतं. तर मला पैसे येत गेले. मग माझा कॉन्फिडन्स ऑब्व्हियसली वाढला. आणि मी तेव्हा कॉन्ट्ररी व्ह्यू घ्यायचो. मार्केट थोडं रेंजमध्ये होतं. तर मी म्हणायचं हा खूप वाढला तर पडेल, तो पडायचा. मला असं वाटायचं की हा खूप पडलाय तर तो वाढेल, तो वाढेल. वाढतही होता. कारण प्रॉपर रेंजमध्ये आणि होता. त्यावेळेस ती व्हॉलॅटिलिटी पण खूप जास्त मार्केटमध्ये होती. येस, आणि रेंज बाउंड असल्यामुळे ते सक्सेस मिळत होतं. पण मला वाटलं मला काहीतरी जास्त माहिती आहे मार्केटबद्दल, त्याच्यामुळे सक्सेस येतोय. पण जेव्हा रेंज ब्रेकआउट झाला त्यावेळेस ती स्ट्रॅटेजी काम नव्हती करत. तर त्यावेळेस माझे जे पण पैसे आले होते ते गेले आणि जे माझं कॅपिटल होतं ते पण गेलं. अरे बापरे. माझं जेव्हा कॅपिटल गेलं तेव्हा मला वाटलं की आपण काहीतरी शिकायला पाहिजे आता. काहीतरी आहे, याला शिकणं गरजेचं आहे. ओके. आणि मला त्यावेळेस असं वाटायचं की जे काहीतरी सिलेक्टेड लोक आहेत त्यांनाच त्याचं नॉलेज आहे. तर काही ना काही करून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि पोहोचून आपण त्यांच्याकडून हे नॉलेज घ्यायला पाहिजे. मग ऑब्व्हियसली आपण थोडं सर्च करतो ऑनलाईन राईट. तर मग यूट्यूबवर सर्च केलं. यूट्यूबवर सर्च केल्यानंतर बरेच व्हिडिओ बघत बसलो मी की टेक्निकल ॲनालिसिस नावाची एक गोष्ट असते. तर म्हटलं अच्छा हे टेक्निकल ॲनालिसिस नावाची पण एक गोष्ट आहे, आपण थोडं एक्सप्लोअर करू. तर मी ते बघत होतो. मग थोडं बहुत चार्टवर समजून घेत होतो की काय असतं. तर तिथून मी थोडं टेक्निकल ॲनालिसिस पॉईंट ऑफ व्ह्यूने मार्केटला बघणं चालू केलं. ओके. म्हणजे लॉसेस झाल्यानंतर तुम्ही प्रॉपरली त्या स्टडी करायला सुरुवात केली. येस. आणि जेव्हा टेक्निकल ॲनालिसिसची स्टडी चालू होती ते बरेच लोकांना मी फॉलो करायचो यूट्यूबवर, जे फ्री व्हिडिओज असतात. करेक्ट. तर मी त्यांचे व्हिडिओ बघून मग ट्रेड करणं चालू केलं. तर त्याच्यामध्ये मला थोडी क्लॅरिटी आली. ओके. म्हणजे व्हिडिओजमध्ये जसं सांगतात की हे इंडिकेटर असं वापरलं की ह्या इंडिकेटरमध्ये खूप पॉवरफुल इंडिकेटर आहे आणि सक्सेस मिळतोच. तर तो मला पण तसं वाटायचं की हा इंडिकेटर रिलेटेड काहीतरी स्ट्रॅटेजी एक चांगली काहीतरी होली इंडिकेटर. ग्रेल. येस, होली ग्रेल आहे तर आपला लॉस नाही होणार.
आणि इनिशियली त्यामध्ये पण मला चांगले सक्सेस मिळाले सुरुवातीला. ओके. पण जेव्हा ते त्या स्ट्रॅटेजीचा बॅड पिरियड होता तेव्हा लॉसेस व्हायला चालू झाले. मग मी परत विचार केला काहीतरी चुकतंय, लॉसेस होत आहेत म्हणजे काहीतरी चुकतंय. म्हणजे आपली स्ट्रॅटेजी बरोबर नाहीये. तर मी आणखीन मग दुसरे यूट्यूबर्स बघत बसलो किंवा मी आणखीन ऑनलाईन कोर्सेस बघायचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक वेळेस मला रेनकोचा चार्ट दिसला. ओके. तर रेनकोचा चार्ट बघितल्यानंतर मी म्हटलं यार हा तर कारण त्याच्यात डायगोनल प्लॉटिंग असते आणि रेड आणि ग्रीन ब्रिक्स असतात. तो दिसताना खूप सिम्पल दिसतो. तो इझी आहे. मार्केट डायरेक्शन समजायला खूप सोपा आहे. तर मला तो खूप आवडला तो चार्ट टाईप. म्हटलं हां, हे बघून आपल्याला ट्रेड करणं थोडं इझी होईल. मग मी जेव्हा रेनकोबद्दल स्टडी केली तेव्हा प्रशांत शहा आपले डिफायनेज एक कंपनी पुण्याची बरोबर. आता सिक्युरिटीज पण आहे त्यांचं. तर त्यांचे बुक्स आहेत रेनकोवर ओके. आणि आय थिंक त्यांचं वर्ल्डमध्ये एकच बुक आहे जे त्यांचं लिहिलेलं आहे आणि बाकी पॉईंट अँड फिगर याच्यावर त्यांची मास्टरी आहे. करेक्ट. तर मी त्यांच्याशी मग मी त्यांचे व्हिडिओज वगैरे मी बघितले आणि त्या व्हिडिओनंतर मला क्लॅरिटी आली की हां पण रेनकोमध्ये थोडं ऑब्जेक्टिव्हली काम होऊ शकतं. ओके. मग ते रेनको बघितल्यानंतर मी थोडं डिफायनेसशी कनेक्ट झालो. त्यांचा ऑनलाईन एक पाठशाळा म्हणून प्रोग्राम असतो, मी तो केला. ओके. आणि तिथे मला मग पॉईंट अँड फिगरचंही नॉलेज आलं, रेनकोचंही नॉलेज आलं, रिलेटिव्ह स्ट्रेंथ पण शिकलो, मार्केट ब्रेथ पण शिकलो ओके. आणि ऑप्शन्सला ऑब्जेक्टिव्हली कसं ट्रेड करायचं ते पण शिकलो. हो. तर तिथे थोडी ऑब्जेक्टिव्हिटीची माझी ओळख झाली. आणि तिथून पुढे मग मी ट्रेड करत गेलो. पण नंतर मला कळालं की एक्झिक्युशन जास्त महत्त्वाचं आहे. हो. तर मग म्हणजे अपार्ट फ्रॉम ॲनालिसिस येस, एक्झिक्युशन हे जास्त इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. करेक्ट. सो ओके. मग मी च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बरेच पुढे स्टेप्स घेतल्या आणि जेव्हा मला कळालं की माझं एक्झिक्युशन इम्प्रूव्ह झालंय त्यावेळेस मी डिसिजन घेतलं की आपण याला एक ॲज अ फुल टाईम करिअर बघू. करेक्ट. कारण माझं असं स्वतःचं थॉट आहे की जिथे स्केलेबिलिटी असते तिथे तुम्ही काम करायला पाहिजे. आता माझ्या जॉबमध्ये स्केलेबिलिटी एक लिमिटेड आहे. म्हणजे मी जो जॉब करायचं त्यामध्ये एक लिमिटेड स्केलेबिलिटी होती. करेक्ट. आणि त्याला एक म्हणजे तुम्हाला रिटायर पण व्हायचं एक सर्टन एजला, राईट? 60ला तुम्हाला रिटायर व्हावं लागेल. तर मला असं बघायचं होतं की जे मी लाईफ लॉंग करू शकतो आणि जे मला आवडतं. तर चार्ट्स वगैरे मी बघून मला खूप आवडतं की चार्ट बघणे, रीड करणे. आणि मी बरेच वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यामुळे मला थोडं ॲनालिसिसची सवय होती, डेटा ॲनालिसिस. करेक्ट. तर चार्ट ॲनालिसिस करणे मला थोडं सोपं गेलं. ओके. म्हणजे ॲनालिटिकल माइंड असल्या कारणाने तुम्ही जास्त या फील्डकडे अट्रॅक्ट झालात. येस. आणि जेव्हा मला स्केलेबिलिटीचा माझा क्रायटेरिया जो होता स्केलेबिलिटीचा तो इथे मला फुलफिल होताना दिसला आणि हे मी लाईफ लॉंग करू शकतो म्हणून मी इकडे यायचं डिसिजन घेतलं. सर, तर याच गोष्टीवरती थोडंसं अजून मी जाऊन पुढे विचारेन तुम्हाला की बरेच लोक किंवा इव्हन मलाही बरेच लोक मला इन्क्वायरी करत असतात की मोस्टली IT वाले लोक की आम्ही खूप वैतागलोय, खूप स्ट्रेसफुल जॉब आहे, आम्ही हे फील्ड सोडून फुल टाईम मार्केटमध्ये येण्याचा आम्ही विचार करतोय. मग अशा लोकांना तुम्ही काय नेमका सल्ला द्याल? कारण की तुम्ही ऑलरेडी त्या फेजमधनं गेलेले आहेत. एक प्रॉपरली वेल इस्टॅब्लिश्ड तुमचा जॉब होता, तुमचं वेल इस्टॅब्लिश्ड लाईफ होतं, ते तुम्ही नाकारून डायनॅमिक ट्रेडिंगच्या लाईफकडे तुम्ही ऑलरेडी आलेले आहात. मग तुम्ही नेमके काय चॅलेंजेस तुम्ही फेस केलेत आणि हा डिसिजन नेमका कुणी घेतला पाहिजे? करेक्ट. तर यावरती तुमचं काय म्हणणं आहे सर? सो फर्स्ट पॉईंट जो तुम्ही म्हटले ना ते खूप वैतागलेत. जर वैतागून कोणी ट्रेडिंगमध्ये यायचा विचार करत असेल ना तर तो सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय असेल. ओके. म्हणजे ती थॉट प्रोसेसच चुकीची आहे. 100% चुकीची आहे. बरं. कारण हाइंडसाईटमध्ये ना ट्रेडिंग खूप सोपं दिसतं. ट्रेडिंग खूप डिफिकल्ट आहे. या फील्डच्या बाहेरनं आतमध्ये बघताना खूप फॅसिनेटिंग वाटतं सगळ्या गोष्टी. येस. सो जेव्हा आपण आपलं कुठलंही टर्मिनल ओपन करतो त्यावेळेस पहिलं सेबीचं एक विंडो डिस्क्लोजर डिस्क्लेमर येतं, त्याला आपण न बघता क्लोज करतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की फक्त 10% लोक
पैसे कमवतात फ्युचर ऑप्शनमध्ये, राईट. 90% रिटेल लॉस करतात. लॉस करतं, राईट. त्याचा रिझन आहे एक्झिक्युशन. ओके, माइंडसेट. या 2 मेजर गोष्टींमुळे प्रॉब्लेम असतो. तर कोणी वैतागून यायचं वैतागला करंट जॉबला वैतागून जर इकडे यायचा विचार करतो, तर माझं सरळ म्हणणं आहे की तुम्ही येऊ नका. मार्केटमध्ये येण्यासाठी तुम्हाला मार्केटचं एक नॉलेज पाहिजे. तर हा डिसिजन घेण्याच्या आधी तुम्ही ॲटलिस्ट 2-3 वर्ष मार्केट समजून घ्या, टेक्निकल ॲनालिसिस शिका, रिस्क मॅनेजमेंट शिका. थोडं ऑन जॉब असताना, जॉबवर असताना थोडंसं तुम्ही त्याचे ट्रेड्स घ्या. ओके. त्याची एक जर्नी जी आहे एक्झिक्युशन ती चालू करा. त्या जर्नीमध्ये तुम्हाला जेव्हा दिसेल की हां, मला प्रॉब्लेम्स येत आहेत आणि मी हळूहळू ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि तो जेव्हा एक लेवलचा कम्फर्ट आला की हां, ठीक आहे, आता मला एक्झिक्युशनचे इश्यूज नाही आहेत, त्या दिवशी तुम्ही डिसिजन घेऊ शकता. पण त्याच्यासाठी एक फायनान्शियल प्लॅनिंग खूप गरजेचं आवश्यक आहे. म्हणजे सडनली उठून मी जॉबला वैतागलोय, तर मला जॉब करायचा नाहीये आणि मी आता फुल टाइम ट्रेडिंगच करतो, असं का कोणी निर्णय घेत असेल किंवा विचार करत असेल, तर ती 100% चुकीचीच माइंडसेट आहे असं आपण म्हणू शकतो. 100%. ओके. सो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पण कसं आहे की फॉर एक्झाम्पल तुमचे एक्सपेन्सेस आहेत, जे मंथली एक्सपेन्सेस फॉर एक्झाम्पल 1,00,000 आहेत, तर ॲटलिस्ट तुमच्याकडे 3 वर्षाचा पैसा पाहिजे. हो, म्हणजे बॅकअप फंड तुमच्याकडे सफिशियंट पाहिजे, करेक्ट. सो तरच तुम्ही हा डिसिजन घेऊ शकता. राईट. सो बेसिकली 30 ते 40 लाख रुपये तुमच्याकडे सेपरेट पाहिजेत, मिनिमम पाहिजेत. ज्याच्यामुळे तुमच्यावर परफॉर्मन्सचं प्रेशर नसणार, राईट. नाही तर परफॉर्मन्सचं प्रेशर असेल तर मग एरर खूप होतात. करेक्ट. तर फर्स्ट थिंग इज 3 इयर्स ऑफ वॉट एव्हर एक्सपेन्सेस यू हॅव, तेवढं कॅपिटल तुम्हाला सेपरेट काढावं लागेल, ज्याला तुम्ही टच नाही करणार. हो. त्याच्यानंतर तुमचं जे कॅपिटल आहे त्या बेसवर तुम्ही ट्रेड करा. फॉर एक्झाम्पल तुमचं ट्रेडिंग कॅपिटल इनिशियली 20 लाख आहे, तर जेव्हा तुमच्याकडे 50 लाख रुपये असतील करेक्ट विदाउट एनी लोन्स, EMIs, एव्हरीथिंग, तुमचे स्वतःचे पैसे फंड तेवढा कॉर्पस असेल तुमच्याकडे, तर तुम्ही देन तो निर्णय घेऊ शकता. तेव्हाच तुम्ही हा डिसिजन घ्या. आणि तो निर्णय घेण्याच्या आधी देखील तुमच्याकडे तुम्ही म्हटल्यासारखं तो मार्केटचा एक्सपिरियन्स पाहिजे. Yes. मार्केटमधले लूप होल्स तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. करेक्ट. येस. ओके. आणि हे जर दोन्हीपैकी एक जरी नसेल तर डिसिजन घेण्यात काही सेन्स नाही. अदरवाईज इथे बॅकफायर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. ॲक्च्युली ट्रेडिंग लोकांना इझी वाटतं, पण माझ्या हिशोबाने वर्ल्डच्या टॉप 10 डिफिकल्ट जॉब्समध्ये एक ट्रेडिंग आहे. ट्रेडिंग डेफिनेटली आहे. करेक्ट. मार्केटमध्ये एंटर होणं हे सोपं आहे, पण मार्केटमध्ये टिकून राहणं हे खूप डिफिकल्ट आहे. येस. त्याचं रिझन आहे मार्केटचं पोटेन्शियल. पण आपला ब्रेन जो आहे तो फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बघतो, राईट. पण जे चॅलेंजेस आहेत ते आपण यायच्या आधी नाही बघत. करेक्ट. राईट. रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात मोठं चॅलेंज ते आहे, राईट. सायकोलॉजी खूप मोठं चॅलेंज आहे. आजकाल आपल्याकडे एवढं सोशल मीडिया आहे, न्यूज आहेत, राईट. इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस खूप फास्ट आहे, तर नॉईज आहे तो खूप मोठा. येस. त्या नॉईजमुळे मग आपण ट्रेडमध्ये आपली सिस्टम ब्रेक करून एंट्री एक्झिट करतो, तो पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर ट्रेडिंग कोणी जर म्हणत असेल की खूप इझी आहे, तर ते कम्प्लिटली रॉंग आहे. खूप टफ आहे. तर तुम्ही जर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी येऊन चालू करणार असाल की हां, हे खूप टफ आहे, हे इझी नाही आहे, तर तुम्हाला मे बी एक सर्टन पिरियड नंतर एक्झिक्युशन वगैरे केल्यानंतर कम्फर्ट येईल की हां, ठीक आहे, चला आपण करू शकतो. ओके. पण अदरवाईज इट्स अ व्हेरी टफ जॉब. तर रवी सर, तुमच्या ज्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत या मोस्टली रेनको चार्टवरती बेस्ड आहेत, म्हणजे जो काही नॉजलेस चार्ट आहे. तर थोडंसं आमच्या व्ह्युअरसाठी जर का तुम्ही एक्सप्लेन करू शकाल की रेनको नेमकी काय कन्सेप्ट आहे आणि ती आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो, तर फार बरं होईल. ओके. सो रेनको एक चार्टिंग मेथड आहे. ओके. ज्याच्यामध्ये कॅन्डलचाच डेटा असतो, पण जसं कॅन्डलमध्ये आपल्याकडे 4 पॅरामीटर, ओपन, हाय, लो, क्लोज. करेक्ट. राईट. रेनको जेव्हा ब्रिक फॉर्म होते, ती फॉर्म होते फक्त क्लोजिंग प्राईसवर. ओके. तर OHLC मध्ये जो डेटा असतो, जो वीक असतो बेसिकली, तो वीकचा डेटा रेनको घेत नाही, एलिमिनेट करतो. तो इलिमिनेट करतो.
तर तो एक काइंड ऑफ थोडासा नॉईज Noise. रिड्यूस हा करतो. हा 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 आणि रेनकोमध्ये आपल्याकडे ऑप्शन असतं की आपण एक फिक्स एक ब्रिकमध्ये प्लॉट होतं ते. ओके. तर ब्रिकमध्ये प्लॉटिंग असल्यामुळे आपल्याकडे एक ऑप्शन आहे की तुम्ही त्या ब्रिकची साईज देऊ शकता. हा 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 ओके, म्हणजे फिक्स्ड ब्रिक साईज आपण देऊ येस, शकतो. फिक्स साईज देऊ शकता किंवा तुम्ही पर्सेंटेज पण देऊ शकता की बरं. मला 1% मूव आली तर नेक्स्ट ब्रिक प्लॉट करा. ओके. ओके, तुम्हाला मी कॅन्डल्सच्या अगेन्स्ट त्याचं एक ठीक आहे, रेनको तुम्ही कसं तुमची फॉर्म स्क्रीन होतं. दाखवा मला. तुमची स्क्रीन दिसते या ओके. ठिकाणी. तर ही जी कॅन्डल आहे याच्यामध्ये तुम्ही बघाल आपला ओपन प्राइस आहे 100, क्लोज प्राइस आहे 150, करेक्ट हाय गेला होता 165 आणि लो आहे 90, राईट. करेक्ट करेक्ट. आता ह्याचंच रिप्रेझेंटेशन रेनकोमध्ये आहे. आपण इथे ब्रिक साईज घेतली 10 पॉईंट्सची, करेक्ट. राईट. आणि ही स्केल बघा तुम्ही 110 ते 150 आहे, राईट. आता 100 पासून प्राइस 150 ला क्लोज झाली, राईट. करेक्ट. म्हणजे 50 पॉईंटची मूव आहे 50 आणि पॉईंट आपल्या वाढले. ब्रिक्स आहेत 10 ची ब्रिक साईज दिली आपण, हा right? हा हा. त्याच्यामुळे 5 ब्रिक तो प्लॉट म्हणजे करतो. प्रत्येक ब्रिक या ठिकाणी ही 10 पॉईंटनी आपल्याला वाढलेली दिसते. ओके. करेक्ट. आता तुम्ही बघाल कॅन्डलमध्ये हाय मारलाय 165, राईट. 165 हाय मारलाय. आता ह्याच्यामध्ये जसं 150ची आपली लास्ट ब्रिक आहे, तर नेक्स्ट ब्रिक 160 ला येणार, हा हा राईट. जेव्हा कॅन्डलमध्ये हाय 165चा आहे, जो हा, 160च्या वर आहे, करेक्ट. तरी इथे ब्रिक प्लॉट नाही झाली. त्याचं रिझन हे आहे की क्लोज नाही झालं. ओके, म्हणजे क्लोज हे अल्टिमेट त्याला इम्पॉर्टन्स. येस. सो कॅन्डलस्टिकमध्ये या कॅन्डलमध्ये 150 रुपयाचा क्लोज आहे, राईट. आणि पण हाय गेला 165. रेनकोमध्ये फक्त 150 रेलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे. ओके. तर त्याच्यामुळे थोडंसं नॉईज जो असतो तो रिड्यूस होतो. सिमिलर आपण बघाल ही बेरिश कॅन्डल आहे, त्याचंच एक उलटं रिप्रेझेंटेशन आहे, उलटी कॅन्डल सेम. राईट. करेक्ट. ते आपण बुलिश कॅन्डल्सच्या बुलिश ब्रिक्सच्या असतात त्या हा 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 ग्रीन कलरच्या असतात आणि बेरिश ब्रिक रेड. सेम कॅन्डल. करेक्ट करेक्ट. आता ही आहे ब्रिक रिव्हर्सल. ओके. आता सेम कॅन्डलचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. कॅन्डलस्टिकमध्ये आपण जी बुलिश कॅन्डल डिस्कस केली होती, सी बुलिश कॅन्डल पहिली कॅन्डल आहे. करेक्ट. त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल बेरिश आहे, ज्याच्यामध्ये ओपन झाला 150 ला, त्यांनी हाय केला होता 163चा, क्लोज 125 ला दिला आणि लो 90चा आहे. करेक्ट. ओके. आता जेव्हा ब्रिक रिव्हर्स होते ना रेनकोमध्ये, तर रेनकोमध्ये 2 ब्रिक रिव्हर्सलचा चार्ट असतो. ओके. 2 ब्रिक रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय? हां. सो आपला हाय प्राइस गेला होता 150 ला, हां, राईट. आपली बॉक्स म्हणजे ग्रीन कॅन्डलचा क्लोज 150 म्हणून तुम्ही येस हायेस्ट पीक 150 पकडताय. ओके. आणि आपली ब्रिक साईज आहे 10, राईट. हा करेक्ट. तर त्याला रिव्हर्स जर व्हायचं आहे तर 2 ब्रिकनी रिव्हर्स व्हावं लागेल. ओके, म्हणजे 10च्या 2 ब्रिक खाली यायला पाहिजे, म्हणजे 130 पर्यंत यायला पाहिजे. करेक्ट. ओके. आणि कॅन्डलमध्ये बेसिकली तुम्ही जसं म्हटलं ना, हां आता कॅन्डलस्टिकमध्ये फॉर एक्झाम्पल त्या पिरियडमध्ये आपण समजू की 1 मिनिटचा चार्ट. हां आता कॅन्डलस्टिकमध्ये काय होईल की 150 ते 130 मध्ये 7-8 कॅन्डल बनू शकतात. हां 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 Right? हां हां जर का प्राइस नाही तिथंच त्याच दरम्यान जर का टाइमपास Yes. केला तर मल्टिपल तुम्हाला कॅन्डल्स तिथं दिसणार. कॅन्डल्स दिसले पण रेनकोमध्ये एकही ब्रिक प्लॉट नाही होणार. हो, म्हणजे अनलेस अँड अंटिल 20 रुपीज खाली प्राइस येऊन क्लोज होत नाही तोपर्यंत तो रिव्हर्सल तिथं फॉर्म होणारच नाही. येस. तर Okay. तोपर्यंत आपण क्लिअरली समजू शकतो की हा बुलिशच आहे आतापर्यंत. हां 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 त्याच्यात आणखीन बेरिश ब्रिक आली. म्हणून घ्यायला कदाचित नॉइजलेस म्हणतात असं. करेक्ट. येस. तो बेसिकली विचची इन्फॉर्मेशन पण गेली आणि ह्या प्राइस मध्ये जे 2 ब्रिक रिव्हर्सल आपण म्हणतो की एक बुलिश टू बेरिश टर्न होण्यासाठी 2 ब्रिक तरी ऍटलीस्ट त्याला खाली यावं लागेल. तर तो जोपर्यंत क्लोजिंग बेसिसवर नाही येत तोपर्यंत रेनको चार्टमध्ये ब्रिक प्लॉट नाही होत. ओके. ओके. 2 ऑप्शन आहेत. 150चं 160 झालं तर एक बुलिश ब्रिक प्रिंट होईल, त्याला Correct. आपण म्हणजे कंटिन्युएशन ती ग्रीन ब्रिक कंटिन्यू होईल वरती. या बुलिश ब्रिक हां, हां, कंटिन्युएशन त्याला आपण म्हणतो. आणि बुलिश ब्रिक रिव्हर्सल त्याला आपल्याला 2 ब्रिक खाली पाहिजे. म्हणजे 20 रुपये प्राइस खाली यायला पाहिजे, मग तेव्हा एक तुमची रेड ब्रिक त्या ठिकाणी Correct. फॉर्म होणार. ओके. राईट. आता तुम्ही ह्या कॅन्डलमध्ये बघाल तर आपला क्लोज झालाय 125, राईट. करेक्ट. आता इथे बेरिश आपली 150 हून 130 झाली, राईट. Correct. 130 ची क्लोज झालीमुळे 130 झाली. हो. आता नेक्स्ट बेरिश ब्रिक 120 रुपयाला होईल.
ओके, म्हणजे याच्यानंतरच्या आपल्या प्रत्येक ठिकाणी 10 दहा दहा पॉईंटनी रेड Continuous. ब्रिक्स फॉर्म होणार. सेम कंटिन्युएशन साठी आलं 10 ब्रिक लक्षात. ओके, आणि फक्त reversal- रिव्हर्सल साठी मात्र 2 ब्रिक डाऊन व्हायला पाहिजे. ओके, डाऊन अंडरस्टूड. किंवा अप म्हणजे येस येस येस. जसं पण वाईस रिव्हर्सल येस, अंडरस्टूड. कलर चेंज व्हायचं तर 2 ब्रिक हां हां हां. राईट किंवा सेम कलर मध्येच असेल तर 1 ब्रिक कंटिन्युएशन. ओके ओके. आता यामध्ये तुम्ही बघा आपली प्राइस 125 गेली, लो 90चा मारलाय हम्म, हम्म, हम्म. राईट, पण ती इन्फॉर्मेशन आपल्याला क्लोजिंग बेसिसवरच रेंको पाहिजे ओ, राईट. म्हणजे हा कम्प्लीट नॉईज 125 पासून ते 90 पर्यंतचा जो कम्प्लीट नॉईज आहे तो या ठिकाणी अवॉइड केलेला आहे. येस कारण की इथे 125 ला क्लोज झालेला आहे. राईट त्यामुळे इथे फक्त एक सिंगल रिव्हर्सल फक्त मिळालेला आहे. करेक्ट येस म्हणजे जी काही व्होलॅटिलिटी आहे ही कम्प्लिटली या ठिकाणी रेनको मध्ये येस अवॉइड करण्यात आलेली आहे. करेक्ट. ओके ओके, दॅट्स गुड. सिमिलर आपण जे 2 बिग रिव्हर्सल बघितलं. बुलिश ब्रिक रिव्हर्सल. येस. आता याच्यामध्ये कम्पॅरिझन आहे कॅन्डलस्टिक वर्सेस रेनको. रेनकोमध्ये कॅन्डलस्टिकमध्ये बेसिकली तुम्हाला टाइम आणि प्राइस दोन्ही बघावं लागतं राईट, करेक्ट. OHLC हा असल्यामुळे. हा हा. पण रेनकोमध्ये फक्त प्राइस कन्सिडर होते, क्लोजिंग प्राइस ओके. राईट. टाइम डिपेंडन्सी 100% आहे कॅन्डलस्टिकमध्ये, रेनकोमध्ये टाइम डिपेंडन्सी नाही आहे. ओके. हा हा हा. म्हणजे किती का वेळ लागेल, हां प्राइस तेवढी मूव्ह झाली तरच ती ब्रिक त्या ठिकाणी करेक्ट फॉर्म होणार. येस येस. बाकी कॅन्डलस्टिकमध्ये थोडा नॉईज हाय लेवलला असतो आणि रेनकोमध्ये नॉईज रिड्यूस होतो. लो. ट्रेंड क्लॅरिटी कॅन्डलस्टिकमध्ये मॉडरेट आहे Moderate कारण level बऱ्यापैकी जास्त कॅन्डल्स होतात तर थोडी क्लॅरिटी कमी होते. रेनकोचं विजिबली पण खूप करेक्ट. क्लिअर असल्यामुळे आपल्याला ट्रेंड क्लॅरिटी जास्त मिळते. रिव्हर्सल स्पीड फास्ट असते पण नॉइझी असते याच्यामध्ये आपल्या कॅन्डलस्टिकमध्ये. रेनकोमध्ये स्लो असते पण रिलायबल असते राईट. सिग्नल्स कॅन्डलस्टिकमध्ये थोडे जास्त येतात त्याच्यामुळे जास्त सिग्नल असते, थोडे फॉल्स सिग्नल पण येतात. फॉल्स सिग्नल. येस येस येस. आणि रेनकोमध्ये सिग्नल्स थोडे कमी येतात, कमी फॉल्स सिग्नल येतात. ओके. इंडिकेटर थोडे कॅन्डलस्टिकचा डेटा जास्त असल्यामुळे हा, थोडे हा, हा. सेन्सिटिव्ह असतात ओके आणि रेनकोमध्ये तेच इंडिकेटर थोडे स्मूथ असतात. ओके. म्हणजे आता- रेनकोच्या बेसिसवरचे जे इंडिकेटर्स असतात ते खूप चांगल्या पद्धतीनं काम Yes. करतात असं तुमचं ऑब्झर्वेशन आहे. काम करणं तर वेगळा पॉइंट हा हा आहे, हा. ते आपण पुढे हा, डिस्कस करू. ठीक आहे ठीक आहे. ओके. पण ऍटलीस्ट विजिबिलिटी पॉइंट ऑफ हा व्ह्यू हा, ते किंवा स्मूथ आपल्याला दिसतं. अनालिसिस पॉइंट ऑफ हा, व्ह्यू स्मूथ दिसतं. ओके असतं. ओके. आणि एक जो रेनकोचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे तो आहे सायकोलॉजी. रेनकोमध्ये रूल बेस्ड सिस्टम्स आपण खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. ओके. कॅन्डलस्टिकमध्ये पण बनवू शकतो. कॅन्डलस्टिक पण वाईडली युज्ड आहे. म्हणजे मी हे नाही म्हणत की कॅन्डलस्टिक पेक्षा रेनको खूप चांगलं आहे. प्रत्येक चार्टिंग मेथडच्या प्रत्येकाची आपापली एक प्रॉपर्टीज पद्धत असते. प्रॉपर्टीज आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी यूज होतात राईट. तसं रेनको मला कम्फर्टेबल आहे. करेक्ट. तर रेनकोमध्ये आपल्याला रूल बनवणं खूप इझी होतं. ओके. आपल्या रूल बेस्ड म्हणजे सिस्टम्स रूल बेस्ड सिस्टीम्स डिझाईन करायला रेनको इझी. चार्ट इझी आहे. ओके Yes. ओके, अंडरस्टूड. सर मग आता याच रेनको सिस्टीमवरती आपण एखादी कुठली एक सिम्पलेस्ट स्ट्रॅटेजी शेअर करू शकाल काय, की जेणेकरून आमच्या व्ह्युअर्सना एकदम प्रॅक्टिकली ती गोष्ट रिलेट होईल आणि त्यांच्या डे टू डे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये ती गोष्ट यूज करू शकतील, अशी कुठली एक सिस्टीम तुम्ही देऊ शकलात तर खूप आनंद होईल आम्हाला. ओके. सो एक ऑप्शन सेलिंगची सिस्टम आहे ती मी एकदा तुम्हाला दाखवतो. ऑप्शन सेलिंग्सची. येस. ओके. सो ही इंट्राडे सिस्टम आहे, रेनकोवरच बेस्ड आहे आणि याचे रूल्स क्लिअर आहेत. ओके. एंट्री रूल्स क्लिअर आहे, एक्झिट रूल क्लिअर आहे, स्टॉप लॉस क्लिअर आहे बरं. आणि प्रॉफिट बुकिंगचा एरिया पण क्लिअर आहे. ओके. ऑप्शन सेलिंग म्हणजे इंडेक्स ऑप्शन सेलिंग का स्टॉकमध्ये कसं? इंडेक्स ऑप्शन्स आहे. इंडेक्स ऑप्शन सो सेलिंग. बेसिकली निफ्टीमध्ये लिक्विडिटीचा इश्यू नाही. ओके, म्हणजे निफ्टी Yes. सेलिंग इंट्राडे स्ट्रॅटेजी आहे रेनको बेस्ड. सो हे जे मी सॉफ्टवेअर वापरतो हे ट्रेड पॉइंट आहे, Okay. डिफायनेटचं आहे. त्याच्यामध्ये जसं इथे चार्ट्समध्ये आपण रेनको चार्ट ओपन करायचा आहे ओके. आणि इथे मी आजचं ऑप्शन घेतोय आणि इथे हे ऑप्शन आहेत क्लोज ओनली, हाय अँड लो अँड इंडिकेटर आहे. इथे क्लोज ओनली ठेवायचं आहे. बरं. आणि इथे ब्रिक साईजमध्ये 3% घ्यायचं. आपण ह्याच्यावर नंतर कधी डिस्कस करू. आपण जसं बरं. ब्रिक साईज आपण फिक्स हां, दिली होती हां, ना हां. 10 पॉईंट्स, हां हां. तर इथे आपण 3% घेतो. Okay. 3% म्हणजे थोडी हायर इंट्राडेसाठी फेवरेबल आहे. ओके.
आणि सेलिंगसाठी पण प्रत्येक favorable आहे. 3%च्या मुवमेंटला Correct. एक ब्रेक आपली फॉर्म Yes, होणार आहे. yes. ठीक, अंडरस्टूड. सो जो पण क्लोज प्राइस आहे त्याच्यावर 3% जर प्राइस आली त्याच्या डायरेक्शनमध्ये 3% येईल तर नेक्स्ट ब्रिक प्लॉट होईल प्रिव्हियस ब्रिकच्या 3% मूवला फ्रेश Yes. ब्रिक फॉर्म होणार. ओके, आणि रिव्हर्ससाठी 6%. 6%. येस, करेक्ट. Yes. सो बेसिकली हा ऑप्शन जो ट्रेड करतो त्याचा चार्ट आहे ओके, आणि त्याच्यावर जे माझं सेलिंगचं सिस्टम आहे त्याचा सर इथं तुम्हाला थोडंसं मी इंटरप्ट करू इच्छितो, कारण की बऱ्याच वेळा लोकांमध्ये एक सध्या अलीकडच्या काळामध्ये तर खूपच जास्त फाईट चालली आहे की ऑप्शन बाईंग की ऑप्शन सेलिंग. ओके तर यावरती तुमचं काय म्हणणं आहे की सर नेमकं काय केलं पाहिजे? कारण की नवीन लोकांना तर खूपच गोंधळ होतो. हां काही लोक म्हणतात की तुम्ही ऑप्शन फक्त सेलिंगच करा, काही लोक म्हणतात की नाही तुम्ही ऑप्शन बाईंगच करा. तर यावरती थोडंसं जर का सांगितलं तर बरं होईल स्ट्रॅटेजी सांगण्याच्या आधी. ओके सो ऑप्शन बाईंग आणि सेलिंग हम्म. हे एकच टाईपचा बिझनेस आहे राईट म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आपण म्हणलं तरी चालू शकतो. एका नाण्याची दोन बाजू काही दोन्ही बरोबर आहेत राईट तुमचा जो कम्फर्ट आहे स्वतःचा तो खूप मॅटर करतो. ओके, म्हणजे प्रत्येकावरती अवलंबून आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, कशा येस पद्धतीने. आता जसं मी माझं सांगू शकतो हम्म, मी जसं इंडेक्स आपले मीन रिव्हर्टिंग असतात राईट ओके, तर मीन रिव्हर्टिंग इन द सेन्स. बेसिकली एक मुव्हिंग ॲव्हरेज असतो तर मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर गेलं तर परत त्याची टेंडन्सी असते की तो मुव्हिंग ॲव्हरेजला टच करणार परत वर जाणार तर तो मीन रिव्हर्टिंग असतो. तर मीन रिव्हर्टिंग स्ट्रॅटेजीजमध्ये मला ऑप्शन सेलिंग आवडतं. ओके त्याच्यामुळे मी निफ्टी जेव्हा करतो तेव्हा मी ऑप्शन सेलिंग करतो ओके, आणि स्टॉक्स ट्रेंडमध्ये असतात. म्हणजे डायरेक्शन एक पकडली की Right. स्टॉक्स एक डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो, करेक्ट जो की निफ्टी सलग जाऊ शकणार नाही. राईट. आता तुम्ही बघाल दर महिन्याला निफ्टीची मुवमेंट असते 2-3% राईट पण स्टॉक्सच्या मुवमेंट बघाल तर 20-30-40% पर्यंत जाऊ शकतो ओके, प्लस मायनस दोन्ही साईडला. म्हणून ऑप्शन सेलिंग साठी तुम्ही इंडेक्स प्रेफर कराल. येस ओके, कारण तो नेचर मीन हा रिव्हर्टिंग हा राईट. हा 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 एक निफ्टीमध्ये 300 पॉईंटची मूव आली कुठल्या साईडला तर नंतर आपण बघतो की 100 पॉईंटचं करेक्शन परत आलंय अदर साईडला तर त्यावेळेस ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीज बेटर असतात. पण जर ऑप्शन जेव्हा स्टॉक ऑप्शन आपण बाय करतो तेव्हा ट्रेंड कंटिन्यू चालू असतो राईट. बरेच एक्झाम्पल आहे दर महिन्याला काही ना काही स्टॉक्स असतात जे कंटिन्युअसली चालू असतात. तर माझा प्रिफरन्स आहे की इंडेक्ससाठी सेलिंग ओके, आणि stock स्टॉक ऑप्शन साठी बाईंग Yes. साईडला बसणं कधी फायदा Correct. ठरू शकतो. ओके, येस. थँक्यू सर. कंटिन्यू करा प्लीज. सो ही स्ट्रॅटेजी आपल्याला चालू करायची सकाळी 9:30 वाजता ओके, आणि बंद करायची आपल्याला 6:15 कारण बरं. इंट्राडे आहे. करेक्ट. ओके याच्यामध्ये आपल्याला सकाळी जेव्हा आपण काम चालू करू तर ऑप्शन्सचे चार्ट ओपन करायचे. ओके, म्हणजे स्पॉटचे चार्ट न बघता आपल्याला ऑप्शनचे करेक्ट. चार्ट यूज करायचे. Yes. ओके, ऑप्शनच्या चार्टमध्ये आपल्याला पहिले हे बघायचं की त्याचा प्रीमियम जो असतो जेव्हा आपण एंट्री करू हां, त्यावेळेस त्याचा प्रीमियम ॲटलिस्ट 140 to 160 रुपीजमध्ये एंट्री मिळायला पाहिजे. ओके, म्हणजे आपण अशीच स्ट्राईक प्राइस यूज करायची येस ज्याचा प्रीमियम 140 to 160च्या दरम्यान आहे. एंट्रीसाठी येईल आपल्याला Entry मे बी साठी. आपल्याला जेव्हा करंट स्ट्राईक 170-180 रुपीज असेल त्याची हां, 9:30ला ती घ्यावी लागेल हां 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 किंवा एखादा स्ट्रॉंग मुवमेंट आपल्या बेसिकली आपली क्रायटेरिया जेव्हा फुलफिल होईल ना एंट्रीची त्यावेळेस आपल्याला ॲटलिस्ट 150 रुपयाच्या आसपासचं प्रीमियम पाहिजे पाहिजे. जे आपण कलेक्ट करू. ओके, तर त्या हिशोबाने आपण स्ट्राईक प्राइस स्ट्राईक प्राईस घ्यायची. तर आज आपण सकाळी जो मार्केट बघितलं त्याच्यामध्ये त्या स्ट्राईक होतं 26,100चा पुट होता हां. आणि 25,800चा कॉल होता करेक्ट करेक्ट. राईट. तर इथे मी त्या दोन्ही स्ट्राईक लावल्यात. एकदा मी इंडिकेटर्स काय काय आहेत आणि त्यांचे पॅरामीटर्स काय ते समजून सांगतो. ह्याच्यामध्ये जसं कॅन्डलस्टिकमध्ये आपला बाय डिफॉल्ट 10-3चा सुपर ट्रेंड असतो हो हो. तसा रेनकोमध्ये 40-10चा ओके, बाय डिफॉल्ट पॅरामीटर्स 40-10 सुपर असतात. ट्रेंड. ओके, तर ते ॲज इज ठेवायचे आहेत आणि तुम्ही इथे ॲड स्टडीजमध्ये जाऊन इंडिकेटर सिलेक्ट करू शकता. जसं इथे सुपर ट्रेंड आहे आपण सुपर ट्रेंड ऑलरेडी प्लॉट केला आहे राईट. आता डिस्पॅरिटी इंडेक्स आपल्याला पाहिजे. डिस्पॅरिटी इंडेक्समध्ये फक्त एक चेंज आहे इथे जे 40-20चं बाय डिफॉल्ट आहे. आहे बाय हां, डिफॉल्ट त्याला 45 आणि 27 करायचं. ओके, ते मी ऑलरेडी इथे केलेलं आहे. आणि इथे हा जो मी मुव्हिंग ॲव्हरेज लावला आहे तो आपल्या प्रेक्षकांसाठी आहे की त्यांना डिस्पॅरिटीची कन्सेप्ट आपण व्यवस्थित एक्सप्लेन करू की ह्या सिस्टमच्या मागे लॉजिक काय. ठीक आहे. ओके. तर डिस्पॅरिटी हा जो कन्सेप्ट आहे याचा अर्थ असा आहे की जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्यापासून प्राइस किती दूर आहे किती Okay. पर्सेंट दूर आहे. हां हां हां. ओके.
जनरली आपण जेव्हा मीन रिव्हर्टिंग स्ट्रॅटेजीज बघतो त्याच्यामध्ये हे अंडरस्टँडिंग असतं की प्राईस एक मूव दिल्यानंतर परत मुव्हिंग ॲव्हरेजला टच करेल. हां 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 आता मुव्हिंग ॲव्हरेजला टच करण्याचे 2 तरीके आहेत. एक आहे तरीका की ज्याच्यामध्ये तो डायरेक्ट प्राईस जी मूव्ह झालेली आहे अपवर्ड तिथून डायरेक्ट एक शार्प रिव्हर्सल येईल ओ आणि ती मुव्हिंग ॲव्हरेजला टच हां करेल. आणि दुसरा तरीका आहे की मुव्हिंग ॲव्हरेज प्राईसकडे जाईल. हां 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 म्हणजे तो त्याच्यासाठी ट्रेंड कंटिन्यू होईल, करेक्ट. मुव्हिंग ॲव्हरेज वरती वरती सरकत जाईल. त्याच्यामध्ये 2 क्रायटेरिया असतात. एक तर प्राईस मध्ये जो मूव्ह आलाय तो थोडा स्लो होईल. हां 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 तिथेच हां थोडा साईडवेजमध्ये प्राईस जाईल. ओके आणि तिथं पण ते कुठं त्यांचं ते मिलन होईल त्यांचं. हां, तर त्या प्राईस साइडवेज गेल्यामुळे मूव्हिंग ॲव्हरेज थोडा अप जाईल करेक्ट आणि तो करेक्ट करेक्ट प्राईसच्या जवळ जाईल करेक्ट किंवा थोडंसं छोटंसं एक शॅलो करेक्शन येऊन परत जो ट्रेंड आपला स्ट्रॉंग ट्रेंड आहे तो कंटिन्यू होईल. तेव्हा मूव्हिंग ॲव्हरेज पण प्राईससोबत परत वर जाईल. तर हे 2 तरीकेने आपलं डिस्पॅरिटी कमी होते बेसिक. ओके ओके क्लिअर? अंडरस्टूड येस. ओके. आपण ही जी सिस्टम ट्रेड करतो ह्याच्यामध्ये डिस्पॅरिटी बेस्ड सिस्टम आहे. ओके सुपर ट्रेंड आपण फिल्टर घेतोय, ट्रेंड फिल्टर आहे. ओके ओके. जसं प्राईस सुपर ट्रेंडच्या खाली आहे म्हणजे बेरिश आहे. प्राईस सुपर ट्रेंडच्या वर आहे म्हणजे बुलिश आहे. ओके म्हणजे स्ट्रॉंग बुलिश आणि स्ट्रॉंग बेरिश आहे. आता आपल्याला जसं ऑप्शन सेल करायचं सेल करायचं तर नेहमी प्राईस सुपर ट्रेंडच्या खाली खाली पाहिजे. पाहिजे. राईट? येस ओके. आपल्याला चालू करायचं 9:30 वाजता. 9:30 वाजता आपल्याला चेक करायला सुरुवात करायची. राईट. तर प्राईस सुपर ट्रेंडच्या खाली पाहिजे. हम्म, डिस्पॅरिटी जी आहे हम्म, ती डिस्पॅरिटीची जी व्हॅल्यू आहे हम्म. ती पाहिजे 0 to -14. 0 to -14. येस. तर डिस्पॅरिटीची व्हॅल्यू तुम्ही कुठल्या पण ब्रिकवर क्लिक कराल तर हां, या हां, इथे हां. डिस्पॅरिटी करेक्ट करेक्ट इथे कॉर्नरला कळते. येस डी येस आय येस. आणि ॲव्हरेज इथे हां लिहिलेलं आहे. हां 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 हां. तर ही आपल्याला 14च्या खाली पाहिजे. 0 ओके. to 14. ओके ओके. सो क्रायटेरिया क्लिअर आहे. सुपर ट्रेंडच्या प्राइस खाली पाहिजे आणि Yes. डिस्पॅरिटी आपल्याला 0 to -14 पाहिजे. 0 to -14 मध्ये पाहिजे. ओके. राईट. आता सुपर ट्रेंड जसं कधी गॅप अप गॅप डाऊन होतात. हम्म, हम्म, ऑप्शन्स हम्म, हम्म, डायरेक्ट सुपर ट्रेंडच्या खाली ओपन होतात. हम्म, 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 जर त्यांची डिस्पॅरिटी ऑलरेडी हाय असेल, भले आपल्याला वाटत असेल की स्ट्रॉंग ट्रेंड आहे, प्राइस आणखीन खाली जाईल, हम्म, 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 तरी हम्म. पण आपला जो रूल आहे की 14ची डिस्पॅरिटी नाही आहे, तर त्या दिवशी आपल्याला जोपर्यंत 14च्या डिस्पॅरिटीचा जो क्रायटेरिया तो मीट नाही होत तोपर्यंत ट्रेड इनिशिएट नाही करायचं. ओके त्याच्यासाठी आपण वेट करायचं. ओके. ओके. आणि एकदा एंट्री झाल्यानंतर हम्म. जो स्टॉप लॉस आहे तो 33% राहील. म्हणजे ज्या पॉइंटला आपल्याला डिस्पॅरिटी 0 to -14 दरम्यान दिसेल येस त्या पॉइंटला आपण सेल करणार येस आणि सेम पॉइंटला आपण हे पॅरल चेक करणार की ते सुपर ट्रेंडच्या खाली सगळं Yes. फॉर्म होतंय का नाही. आणि जेव्हा आपण सेल करू त्या पॉइंट पासून आपण 33% येस. वरच्या बाजूला स्टॉप लॉस कन्सिडर करणार. आता 33चं रिझन हे आहे की आपले जे ऑप्शन्सची व्हॉलॅटिलिटी असते, ऑप्शन्स जनरली 100%च्या रेंजमध्ये तर मूव्ह होतात हां हां हां. मिनिमम. आणि ज्या दिवशी खूप चांगला ट्रेंड असतो त्या दिवशी तर तो हो 200% 300% हो. कुठपर्यंत पण मूव्ह होऊ शकतो. करेक्ट. राईट. जनरली तुम्ही जेव्हा रिव्हर्सल बघाल एक 24 ते 27%चे मुवमेंट जनरली दिसते तुम्हाला ऑप्शनमध्ये. ओके. म्हणजे तेवढे व्होलॅटाईल असतात. म्हणजे ड्युरिंग द डे. येस. ओके. ड्युरिंग द डे सिम्पली म्हणजे एकदम नॉर्मल जे मुवमेंट आहेत हां हां ते 24 ते 30 मध्ये असतात. जनरली 27%च्या आसपास मूव्ह होतातच. तर आपण जर स्टॉप लॉस थोडा छोटा घेतला, जसं ते 33% कोणी म्हणू शकतं की सर स्टॉप लॉस खूप मोठा आहे. आपण ऑप्शन सेलिंग करतोय राईट. आणि स्टॉप लॉस छोटा मोठा पर्सनल चॉईस आहे. आणि ज्याला स्टॉप लॉस मोठा वाटतो त्याने स्ट्रॅटेजी आपल्या स्टॉप लॉसच्या हिशोबानेच करायला पाहिजे आणि नाही करायला पाहिजे. राईट. तर स्टॉप लॉस पर्सनल आहे. पण ॲज पर जो डेटा आहे जो मी स्टडी केला आहे त्याच्यामध्ये हे आहे की तुम्हाला जी व्होलॅटिलिटी आहे त्याच्यावर थोडासा ठेवावं लागेल तर तुम्ही ट्रेडमध्ये राहाल. ओके. किंवा जर तुम्ही छोटे स्टॉप लॉस घेतले ना, बेसिकली कसं असतं आपलं एक सक्सेस रेशो असतो आणि रिस्क रिवॉर्ड असतो. राईट. आता तुम्ही स्टॉप लॉस छोटा ठेवला बेसिकली, स्टॉप लॉस तुम्ही छोटा ठेवला तर तुमचे नंबर ऑफ ट्रेड्स वाढतील. करेक्ट. करेक्ट. आता तुम्ही 24%ची तुमची रेंज आहे की नॉर्मल मूव्ह होते. 24%ची मूव्ह तर अशीच होते ऑप्शन्समध्ये. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही 10%चा स्टॉप लॉस ठेवला तर तुमचे स्टॉप लॉस फ्रिक्वेंटली मल्टिपल हिट होणार. राईट. विच इज नॉट रॉंग. तुम्ही त्या पण स्ट्रॅटेजी करू शकता.
पण मग त्यासाठी तुम्हाला रेडी व्हावं लागेल की मला मल्टिपल ट्रेड ठेवावं लागतील, राईट? मग तुमच्या बाकीच्या कॉस्ट वगैरे पण वाढतात, करेक्ट त्याचे करेक्ट इम्प्लिकेशन्स पण आहेत. तर सेलिंगमध्ये मला मल्टिपल ट्रेड्स नको आहे, मला हम्म. दिवसातले 2 ते 3 ट्रेड हवेत. त्याच्यासाठी मी 33%चा स्टॉप लॉस घेतो, ओके राईट? सो आपण ₹150 सेल केलं तर आपला जो स्टॉप लॉस असतो तो ₹200 असतो, ओके बेसिकली म्हणजे साधारणपणे 50. 50 एक पॉईंटचा राईट. स्टॉप लॉस असणार. 50 पॉईंटचा स्टॉप लॉस इज ॲज गुड ॲज लाईक ₹3,700-4,000 पर लॉट. करेक्ट निफ्टी करेक्ट 75चा लॉट आहे, तर तेवढं आपलं पर लॉट रिस्क असते. ओके ओके, सो रिस्क आपली डिफाईन झाली. येस. आता याच्यामध्ये आपला स्टॉप लॉसही डिफाईन झाला. आता जेव्हा आपण एंट्री घेतली त्याच्यानंतर 2 रिझल्ट पॉसिबल आहेत. एक तर इमिडिएटली आपला स्टॉप लॉस जाऊ शकतो किंवा आपल्याला आपल्या फेवरमध्ये मूव्ह होऊ शकतो, मूव्ह येऊ right? शकते. करेक्ट. आपल्या फेवरमध्ये जेव्हा मूव्ह येते तर आपल्याला ह्याच्यामध्ये जशी एक एक ब्रिक आली आपल्या फेवरमध्ये, 3% आपल्या फेवरमध्ये जशी मूव्ह आली तसं आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस पण आपल्याला कमी कमी करत जायचं, ओके. से फॉर एक्झाम्पल 150ला मी सेल केला राईट? आणि माझ्या फेवरमध्ये मूव्ह यायला लागली 130 120 वगैरे प्राइस जर का झाली येस, तर त्या केसमध्ये आपण स्टॉप लॉस देखील Correct. चेंज करणार. तो- मग त्याचा नेमका काय क्रायटेरिया आहे? तो 33%नी स्टेल करायचा आपल्याला. ओके म्हणजे 33.33%ची खालच्या साईडला मुवमेंट आली तर मग माझा स्टॉप लॉस 33% डाऊनवरती येणार. नाही तसं नाही, जसं आपण आता ₹150 स्टॉप लॉस आपण 150ला एंट्री घेतली सेल केलेला आहे. आणि आपला स्टॉप लॉस 33%च्या हिशोबाने ₹200. हां करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल 3% म्हणजे 4-5 रुपये, ₹5ची मूव्ह, राईट? तर ₹5 आपल्या 2 किंवा ₹10 आपल्या फेवरमध्ये आले. 140 150 आपण सेल केलं, 140ची प्राइस आली. हां तर ₹10चा जो आपल्याला इकडे गेन आलाय ओके. तो आपण तिकडे स्टॉप ओके लॉस म्हणजे मध्ये ₹200 जो इनिशियल माझा स्टॉप Yes. लॉस आहे तो 190 वरती आणणार. Correct. अशा पद्धतीनं Yes. ट्रेल करत राहणे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला ट्रेल करत राहायचं. बरं. ओके, आता याच्यामध्ये जेव्हा डिस्पॅरिटी इंडेक्स हम्म. जी व्हॅल्यू आहे DI ची, हां ही जेव्हा तुम्हाला 30+ दिसेल, 30+. येस, -30 -30+. ओके -30. ओके. -30च्या खाली जेव्हा दिसेल तर ती रेंज जनरली -30 टू -40-45 पर्यंत जाते मॅक्स. बर. सो जेव्हाही ती -30 दिसेल हम्म. त्यावेळेस तुम्हाला जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे तो 3 ब्रिक रिव्हर्सल करायचा आहे, ओके की 3 ब्रिक रिव्हर्सल, बेसिकली 12% एक्स हा. बॉटम पासून 12%. ओके ओके. फॉर एक्झाम्पल आता डिस्पॅरिटी 30 झाली तुमची ₹80. हम्म. ₹80 जेव्हा प्राइस जाते हां तर तिथे डिस्पॅरिटी आपल्याला -30 दिसली, तर तिथून मग आपण 33%चा ट्रेलिंग स्टॉप लॉस नाही करायचा, तिथे आपण 12%चा स्टॉप लॉस करायचा. बेसिकली 3, 12, 12.5, 13च्या मध्ये येईल, कारण ते एका ब्रिकच्या बेसिसवर असतो, पण रफली 12 ते 13% फ्रॉम बॉटम. ओके. तर 80 समजा तुमचं ₹10 तो ₹90 किंवा ₹92 स्टॉप लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉस असणार. ट्रेलिंग होईल, कारण आपली डिस्पॅरिटी आता त्या लेवलला आले जिथून परत मीन रिव्हर्जन होऊ शकतं. ओके ओके. पण आपल्याला प्रिडिक्ट नाही करायचं मीन रिव्हर्जन होईल की नाही होईल, हां म्हणून आपण सिम्पली 3 ब्रिकचा रिव्हर्सल रिव्हर्सल कन्सिडर इन करायचं. केस ती 30ची -30 टू -40 गेली, 45 गेली, ₹80 तो ₹50 गेला, तर आपण ₹50 12%चा ट्रेलिंग स्टॉप लॉस ओके लावू ओके. आणि आपण ती पूर्ण मूव्ह कॅप्चर करू शकतो. हो ग्रेट. आणि या दोन्हीपैकी काही नाही झाले, स्टॉप लॉस नाही लागला, डिस्पॅरिटी पण नाही आली, थोडा प्रॉफिट आहे किंवा थोडा लॉस आहे किंवा ब्रेक इव्हन आहे, तर 3.25ला आपलं ट्रेड ओके एक्झिट करायचं आहे. ओके सर. ओके अंडरस्टूड. ओके, तर मी तुम्हाला आजचं एक्झाम्पल सांगतो. सर आजचं जे सकाळचं मार्केट होतं त्या बेसिसवर मी हे 2 ऑप्शन्सचा चार्ट लावला होता. कॉल होता 25,800चा आणि पुट होतं 26,100चा. ह्याच्यामध्ये आपल्याला जो टाइम फ्रेम सिलेक्ट करायचा आहे, हां इथे टाइम फ्रेम आहेत रेनकोचे, तो 1 मिनिट सिलेक्ट करायचा आहे. ओके. म्हणजे प्रत्येक 1 मिनिटला चेक होणार की प्राइस तेवढी पर्सेंट मूव्ह झालेली आहे का Correct. नाही, त्यानुसार. क्लोजिंग प्राइस, हां बेसिकली closing price. कॅन्डल जी क्लोज होईल ना 1 मिनिटला, हां. कॅन्डलची जी क्लोजिंग प्राइस आहे त्याचाच रेनकोचा चार्ट प्लॉट होईल 1 मिनिटच्या कॅन्डलचा ओके. क्लोजिंग बेसिस. पण त्या 1 मिनिटमध्ये जर का तेवढं 3% जर का प्राइस मूव्ह झालेली Yes. असेल तरच तो एक ब्रिक फॉर्म होणार. करेक्ट. इनफॅक्ट जेव्हा समजा एखादी कॅन्डल 9%ची झाली तर इथे 3 ब्रिक प्लॉट होतात, ओके कारण ओके. कंटिन्युएशन आहे, राईट? करेक्ट. तर तो 1 मिनिटानंतर 3 ब्रिक प्लॉट करेल. हां अंडरस्टूड. ओके, सो 1 मिनिटचा चार्ट आहे. आता जेव्हा सकाळी मार्केट चालू झालं तर बेरिश होतं, राईट? आणि आपलं 9:30 वाजता आपण एकदा प्राइसेस बघू. सो बेसिकली जो
कॉल आहे 25,800चा, त्याची प्राइस होती 152 रुपये, हां राईट. आणि तो सुपर ट्रेंडच्या खाली होता, हो, डिस्पॅरिटी खूप हाय होती मात्र पण सर डिस्पॅरिटी 29 होती. -29 आहे म्हणजे Right? आपल्या -20. रूलमध्ये बसत नाहीये. आपल्या रूलमध्ये बसत नाही, म्हणून हा ट्रेड आपला घ्यायचं वेटवाला नाहीये, ट्रेड होता, घ्यायचं नाही. करेक्ट. की आपण वेट करू, की जोपर्यंत आपल्या फेवरमध्ये आपल्या ॲज पर रूल्स नाही बसत, सुपर ट्रेंडच्या खाली जरी असेल तर दुसरा क्रायटेरिया जो आहे आपला डिस्पॅरिटीचा तो मॅच नाही होत, तर तोपर्यंत आपल्याला वेट करायचा, करेक्ट. राईट. तो वेट केल्यामुळे आपल्याला हा ट्रेड मिळालाच नाही, कारण डिस्पॅरिटी परत कधी खाली आलेलीच नाही, राईट. तुम्ही बघू शकता म्हणजे या डिस्पॅरिटी इंडेक्सवरती जे रेड लाईनचं जे ॲव्हरेज आहे त्याच्या खाली प्राइस येणं गरजेचं आहे. येस, त्याच्या खाली प्राइस येणं गरजेचं ओके. आहे. तर हा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्या खाली आपली प्राइस नाही. सो आपल्या स्ट्रॅटेजीमधला एक महत्त्वाचा रूल तो पण आहे, की सुपर ट्रेंडच्या खाली प्राइस पाहिजे, डिस्पॅरिटी 0 आणि -14च्या मध्ये पाहिजे, आणि हा जो ॲव्हरेज दिसतो डिस्पॅरिटीचा ॲव्हरेज, ही जी व्हॅल्यू दिसते DI आणि ॲव्हरेज, सो प्राइस ॲव्हरेजच्या खाली पाहिजे. जसे इथे बघाल ही लाईन दिसते तुम्हाला, त्या लाईनच्या खाली आहे, राईट, डिस्पॅरिटी. येस, याचा अर्थ सिम्पली हा आहे की मोमेंटम आहे, मोमेंटम आहे. की बेरिश मोमेंटम कंटिन्यू होतं Yes, जेव्हा yes. ॲव्हरेजच्या खाली डिस्पॅरिटी, राईट. तर Yes. तिथून आपले चान्सेस वाढतात. म्हणजे जरी आपण या ठिकाणी इंडेक्स ऑप्शन सेलिंग करत असू तरी देखील आपल्याला बेरिश साईडचा मोमेंटम हवाच आहे. येस इन येस शॉर्ट येस. ओके, इंट्राडे मध्ये आपल्याला मोमेंटम पाहिजे. मोमेंटम पाहिजे. Yes. फक्त आपण जेव्हा 0 DT करतो किंवा म्हणजे बेसिकली 0 DT जेव्हा असतं तेव्हाच तुम्हाला थिटाचा जास्त बेनिफिट मिळतो. ते फक्त एक्सपायरीच्या दिवशी जास्त हा, करून एक्सपायरीला मिळतो, पण नॉर्मली आपल्याला बाकी डेजसाठी Regular मोमेंटम, trading सेलिंगसाठी पण मोमेंटम पाहिजे, तेव्हाच आपण चांगलं प्रॉफिट बनवू शकतो. तर इथे आपल्या 2 क्रायटेरिया मॅच नव्हते. ते डिस्पॅरिटी खूप हाय होती, त्याच्यामुळे आपण इथला हा ट्रेड इनिशिएट नाही करू शकतो, Correct. राईट. सो आपल्याला कॉल साईडला ट्रेड नाही मिळाला. हां पण जर तुम्ही पुट चार्ट बघाल, पुट चार्टला आपल्याला 10:30 वाजता सुपर ट्रेंडच्या खाली आलाय, त्याची प्राइस आहे 147. हां 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 ओके. आणि तिथे आपला जो डिस्पॅरिटीचा रूल आहे तो इथे आपला क्वालिफाय झालाय. जसा हा तुम्ही बघाल 10:48 डिस्पॅरिटी आपली -4.95 आहे हां 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 आणि ॲव्हरेजच्या खाली आहे. डिस्पॅरिटी कंपल्सरी मायनसमध्येच असायला हवी आहे. 0 to -14. ओके 0 असेल तरी चालेल, डिस्पॅरिटी प्लस साईडला नकोय वरच्या बाजूला. प्लस साईडला नाही, ओके ओके आणि ॲव्हरेजच्या खाली पाहिजे. अंडरस्टूड. तर 10:48 आपल्याला हा ट्रेड मिळतो, ज्याच्यामध्ये आपली एंट्री होते 143 रुपीजला लो प्राइस, करेक्ट करेक्ट. राईट. आणि याच्यानंतर जो आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे 33%चा, तो आज आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस नाही लागला, आणि जी डिस्पॅरिटी हाय गेली होती आपली डिस्पॅरिटी, ती -17 गेली. तर या Okay. केसमध्ये आपलं जे प्रॉफिट बुकिंगचं टार्गेट आहे 30च्या खाली जायला पाहिजे डिस्पॅरिटी, ते पण नाही आलं. ओके त्याच्यामुळे आपला जो टाइम स्टॉप लॉस होता 3.25चा, 3.25 त्याच्यामध्ये तो 103 रुपयाला आपल्याला ट्रेड, ओके. म्हणजे तो- पुट साईडला थोडक्यामध्ये 40 पॉईंटचा साधारणपणे 40 गेन आहे पॉईंटचा असं आपण कन्सिडर करू शकतो. गेन आहे या स्ट्रॅटेजीमध्ये. ओके. आणि ज्यावेळेस आपण 143ला सेल केला तेव्हा आपला इनिशियल स्टॉप लॉस हा 33 पॉईंट वरती जवळपास 190 रुपये. 190 रुपयाच्या आसपास Yes. समथिंग कन्सिडर करायला काय हरकत तर आज नाही. आपला टाइम स्टॉप लॉस लागला बेसिकली. ओके ओके तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये बेसिकली फर्स्ट प्रिन्सिपल्स आहेत, जे डिस्पॅरिटीचं हम्म. मीन रिव्हर्टिंग ज्या इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्यावर जी डिस्पॅरिटी चालते, ऑप्शन्स मीन रिव्हर्टिंग आहेत, करेक्ट इंडेक्स ऑप्शन्स बेसिकली. तर आपण डिस्पॅरिटी घेतोय आणि एक ट्रेंड फिल्टर घेतोय, सुपर ट्रेंड. तर याच्यामध्ये आणि एक स्टॅटिस्टिकल डेटा मी जो स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये डिस्पॅरिटीच्या काय लेवल्स असतात, कुठे एंट्री आहे, कुठे आपण एंट्री घ्यायला पाहिजे, कुठपर्यंत आपण थांबायला पाहिजे, त्याचा एक माझा स्टडी आहे. त्या बेसिसवर मी ह्या लेवल्स घेऊन ही स्ट्रॅटेजी ओके तुम्ही डिझाईन केलेली आहे. येस. ओके सर, आता यामध्ये अजून एक मला क्वेश्चन विचारायचं आहे की या पूर्ण स्ट्रॅटेजीमध्ये किती फंडची आवश्यकता आहे, किती कॅपिटल आपण ॲलोकेट केलं पाहिजे, Right. आणि लिव्हरेज जर का आपण यूज करत असू तर ते किती यूज करावं, किंवा ज्याला पर्टिक्युलर आपण ऑप्शन सेलिंग आता करतोय तर इथे मार्जिन बेनिफिट घ्यावा की न घ्यावा, त्याबद्दल थोडंसं जर का सांगितलं बरं होईल. ओके. सो
आपण जेव्हा F&O बोलतो तर बेसिकली हम्म, डेरिव्हेटिव्हज आहेत, हम्म, राईट? हम्म, तर ह्याच्यामध्ये लिव्हरेज तर आहेच, करेक्ट करेक्ट, राईट? म्हणजे बाय डिफॉल्ट लिव्हरेज त्यामध्ये बाय आलंच. डिफॉल्ट लिव्हरेज आहे त्यामध्ये. लिव्हरेज चे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. जर तुम्ही डिसिप्लिन्ड असाल तर लिव्हरेजचा तुम्हाला फायदा आहे. जर करेक्ट आहे. तुम्ही डिसिप्लिन्ड नसाल, तुम्ही इमोशनल ट्रेडिंग करत असाल, तर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू जो असेल तो तो लिव्हरेजच तो असणार आहे. लिव्हरेज आहे. सो लिव्हरेजला ट्रेड करण्यासाठी हम्म, लिव्हरेजचे हम्म, इन्स्ट्रुमेंट हम्म. ट्रेड जेव्हा करतो आपण, तेव्हा रिस्क मॅनेजमेंटचा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्व, करेक्ट करेक्ट. जनरली लोकांचं कसं होतं, की जे नवीन ट्रेडर्स असतात, त्यांचा कॅपिटल अलोकेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. आता आपण जसं ही स्ट्रॅटेजी बघतो, तर एक लॉट आपल्याला सेल करायचा आहे, नेकेड सेल करायचा आहे, तर तो जवळपास तुम्हाला 2.5 लाख रुपीज 2.5 लागतात. लाख लागतात मिनिमम. हो. आणि मी जनरली सेल करून एक फार ओ-टी-एम घेतो, जवळपास 8 ते 10 रुपयाचं जे पण असेल ओ-टी-एम. ओके, म्हणजे मार्जिन तर बेनिफिटसाठी. मला मार्जिन बेनिफिट जवळपास 80,000 रुपयामध्ये एक सेल करू शकतो ओके, मी. म्हणजे जिथं 2.5 लाखाला एक ऑप्शन आपण सेल करू शकतो, एक राइट. लॉट, तर तिथं तुम्ही आउट ऑफ द मनी ऑप्शन खरेदी केल्यामुळे तो तुम्ही येस, 70 to 80,000 रुपीजमध्ये येस. तो ट्रेड एक्झिक्यूट केला जातो. सो 80,000 रुपीजमध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट ओके करतो, राइट? ओके. जनरली नवीन ट्रेडर्सची जी चूक होते, जी मी पण पहिले केलेली आहे, ती चूक अशी होते, की आपण फक्त रिक्वायर्ड मार्जिन बघतो. करेक्ट? की 80,000 रुपयामध्ये एक हां लॉट हां सेल हां. होतो. जर माझ्याकडे नाही, मला इथं तसं वाटलं की 80,000 मध्ये आपण ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करू शकतो. आता जसे तुमचं कॅपिटल 80,000 रुपये. तुमची रिस्क आहे 4,000 रुपये पर लॉट, करेक्ट. राइट? तर बेसिकली तुमची जी रिस्क आहे पर ट्रेड इज 5%, हां, 80 4,000 80,000च्या अगोदर. 5% पर ट्रेड करेक्ट झालेली, करेक्ट. हां. राइट? म्हणजे तुमच्याकडे लिटरली फक्त 20 ट्रेड करणे एवढा पैसा आहे. आता या स्ट्रॅटेजीसाठी एका लॉटसाठी जी रिक्वायरमेंट आहे कॅपिटलची ती 3,00,000 रुपये. ओके. जेव्हा की मार्जिन तुम्हाला फक्त 70,000-80,000 लागतं. त्याचं रिझन आहे 3,00,000च्या अगेन्स्ट जेव्हा मी 4,000 बघतो, तर जवळपास 1.5%ची रिस्क माझी येते, राईट? 1.5%ची रिस्क म्हणजे जवळपास मी 60-65 ट्रेड करू शकतो. आता काय होतं जनरली आपण नवीन ट्रेडर असतो, आपण कॅपिटल अलोकेशनकडे लक्ष नाही देत. आपल्याला वाटतं 80,000 रुपयामध्ये स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट होते. तर आपण ती स्ट्रॅटेजी एक्झिक्युशन चालू करतो आणि प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये लॉसेस येणार, राईट? आता मी ही जी स्ट्रॅटेजी सांगतो त्याच्यामध्ये पण लॉस होतात. अशी कुठली स्ट्रॅटेजी नसते ज्याच्यामध्ये लॉस नाही होत, करेक्ट, राईट? अगदी खरं आहे. प्रत्येक होलीग्रे असं स्ट्रॅटेजीमध्ये काहीच नाही. लॉसेस आहेत, करेक्ट आहे. राईट? सो लॉसेसचा एक सिक्वेन्स असतो. आता एक प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला एक जसं तुम्ही सिम्युलेट कराल 6 महिन्याचा डेटा, जसं या सिम्युलेशनमध्ये 4 लुझिंग ट्रेडचा हा सिक्वेन्स आहे, की या स्ट्रॅटेजीमध्ये 4 लुझिंग ट्रेड मला बॅक टू बॅक आले होते, ओके राईट? ओके. तर लुझिंग स्ट्रिकच्या मी डबलचं मेंटली प्रिपेअर करतो, की इथे मला जरी सिम्युलेशनमध्ये 4च दिसत आहेत लॉसेस, तर मी पण 8साठी रेडी आहे. ओके. आता मी 8साठी रेडी आहे याचा अर्थ काय, की माझ्याकडे जे कॅपिटल आहे ते मला अलाउ करतं 66 ट्रेड करायला. हां हां हां. 60 आपण एक्झाम्पलसाठी 60 करेक्ट घेऊ, की 60 करेक्ट. ट्रेड हां. मी करू शकतो, राईट? तर मला 8 ट्रेड लुझिंग आले तर मला इश्यू नाही, कारण माझ्याकडे 90 ट्रेडसाठी पैसा राहील, राईट? आता तुम्ही 80,000मध्ये विचार करा, जर तुम्हाला 8 लॉसेस आले, तर तुमचा बेसिकली 32,000 रुपये गेले, 28,000 राहिले. तर तुमचं कॅपिटल ऑलमोस्ट वाईप आउट ऑलमोस्ट हां, झालं. 50%. 50%च्या वर गेलं. आणि जेव्हा तुमचं कॅपिटल 50%च्या वर जातं ना, तर तुमची सायकॉलॉजी खूप सायकोलॉजी बिघडते. पूर्ण हलून जाणार. करेक्ट आहे. आणि नंतर मग आपण सिस्टमला ब्लेम करतो, की ही सिस्टम नाही चालत. मग मी दुसरी काहीतरी सिस्टम येस बघतो. येस मग येस. मी काहीतरी नवीन सिस्टम बघतो, ज्याच्यामध्ये मला प्रॉफिट होईल. मला ज्याच्यामध्ये ह्या पेन थ्रू जावं नाही लागणार. तर त्याच्यामुळे कॅपिटल अलोकेशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा पर ट्रेडचा जो रिस्क आहे, तो 2%च्या वर नाही पाहिजे. ओके. जेवढे पण लेजेंडरी इन्व्हेस्टर, ट्रेडर झालेत आतापर्यंत, त्यांचा एक जो कॉमन रूल आहे, तो आहे की नो रिस्क मोर दॅन 2% पर ट्रेड. हो. म्हणजे हे केवळ थिअरेटिकल गोष्ट नसून ती इम्प्लिमेंट करण्याची गोष्ट आहे. येस. जसं मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगितलं ना, लुझिंग स्ट्रिक आपल्याला सांगून नाही. तर तुम्ही ट्रेड घेणार, लुझिंग स्ट्रिक येणार. करेक्ट. पण ती जेव्हा लुझिंग स्ट्रिक संपेल आणि जेव्हा आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेड येणार आहेत, तो ट्रेड करण्यासाठी कॅपिटल पाहिजे. हो. आता तुम्ही तुम्ही जास्त रिस्क घेतली. बेसिकली काय आहे,
मार्केट प्रोबॅबिलिस्टिक आहे, राईट? आता तुम्ही काय करताय, आपण 2 प्रोबॅबिलिटीची गोष्ट बोलतोय, राईट? एक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त 5% ची रिस्क घेता पर ट्रेड, त्याच्यामध्ये तुमच्याकडे स्कोप आहे 20 ट्रेड करायचा, करेक्ट. हां. आणि दुसरीकडे तुम्ही 1.5% ची रिस्क घेताय, करेक्ट, त्याच्यामध्ये करेक्ट. तुमच्याकडे 60+ ट्रेड्स आहेत. हां, हां, हां. आता आपल्याला प्रोबॅबिलिटीचा गेम आहे, त्याच्यामध्ये ॲक्युरेसी तुम्ही शोधाल तर प्रॉब्लेम आहे. लकीली कधी मिळून जाईल, पण लाँग टर्ममध्ये कधीच नाही मिळणार. हां. तर तुम्हाला इथे डिसिप्लिननीच काम करावं लागेल, आणि डिसिप्लिनसाठी रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. ओके. तर तुम्ही 5% ची रिस्क घेऊन ट्रेड नका करू. प्रत्येक ऑलरेडी लिव्हरेज आहे. लिव्हरेज पोझिशनमध्ये मुवमेंट व्होलेटाईल असते खूप. ऑलरेडी लिव्हरेज आपल्या अगेन्स्ट जर आपण रिस्क मॅनेज नाही करत, तर लिव्हरेज इन्स्ट्रुमेंटमध्ये तर डेफिनेटली 2%च्या वर एकाही ट्रेडमध्ये आपली रिस्क नाही पाहिजे, ॲज पर आपला कॅपिटल अलोकेशन. हो. तर कॅपिटल अलोकेशन खूप महत्त्वाचं. जर ही स्ट्रॅटेजी चालू करायची तर मिनिमम ₹3,00,000 पाहिजे ओके. एका लॉटसाठी. एका लॉटसाठी ₹3,00,000 हां. मिनिमम पाहिजेतच. आणि ज्यांच्याकडे ₹3,00,000 नाही आहेत, त्यांनी ही स्ट्रॅटेजी नाही करायची. ओके. ॲज सिम्पल म्हणजे हे स्ट्रिक्टली तुमचं म्हणणं आहे, की येस, ही कॅपिटल रिक्वायरमेंट आणि एवढं जर का असेल, तेवढं तुम्ही फुलफिल करू शकत Correct. असाल तरच हे स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करा. येस. अंडरस्टूड. आणि सर साधारणपणे या स्ट्रॅटेजीचा जर का तुम्ही बॅक डेटा आत्तापर्यंत जो काही टेस्ट केला, तर त्याचं साधारणपणे काय विनिंग रेशो आहे किंवा काय कसं? मी बरेच वर्ष झालं ही सिस्टम ट्रेड करतोय. ओके. स्टॅट्स चांगले आहेत, हं, 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 पण हं. माझी रिक्वेस्ट आहे की ज्यांना ही स्ट्रॅटेजी करायची, त्यांनी हां, ही हां. स्वतः करून स्वतः एकदा टेस्ट करा. ओके. कारण मला ते स्टॅट्स देऊन ह्या सिस्टमला ग्लोरिफाय नाही करायचं, की ही हां, हां, सिस्टम खूप हां. भारी हां, आहे, हां, तुम्ही हां, करा, हां. ही सिस्टम ओके, करा, ओके. तुम्हाला खूप प्रॉफिट होईल. ह्याच्यामध्ये आपले सिम्पल रूल आहेत, एंट्री एक्झिटचे रूल आहेत, प्रॉफिट बुकिंगचे रूल्स आहेत. हं, 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 आपली हं. ही रूल बेस्ड सिस्टम आहे. याच्यामध्ये डिस्पॅरिटी जे वन ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल्स आहे मार्केटचं, हां, शेअर हां, हां. मार्केटचं, हां, ते हां. याच्यामध्ये आहे. सुपर ट्रेंड आपण घेतो, ट्रेंड फिल्टर पण आहे. ते हं, हं, सगळ्या हं. ज्या एक रोबस्ट सिस्टम ज्याच्यामध्ये एज असतो, ते सगळे सगळे कंपोनंट आहेत. मी ह्या सिस्टम केलेल्या आहेत. मला याचे स्टॅट्स माहीत आहेत. हं, 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 चांगले हं. स्टॅट्स आहे एवढं मी तुम्हाला सांगू ओके, शकतो. ओके. बाकी परंतु हां, स्वतः जेव्हा थोडंसं ट्रेड स्टडी करून कराल, जेव्हा तुम्ही स्टडी करा किंवा थोडे दिवस फक्त ऑब्झर्व्ह करा. हं, 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 हं. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आपण स्वतः ट्रेड कराल, तर येस, तुम्हाला येस. याचं निश्चितपणे, निश्चितपणे. अ, मलाही खूप इंटरेस्टिंग वाटते सर. मी देखील या स्ट्रॅटेजीचा निश्चितपणे अभ्यास करेन. सर तुमची आता ही सेलिंगची स्ट्रॅटेजी मला कंप्लीटली लक्षात आलेली आहे. आता फक्त मला प्रॅक्टिकली एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करताना काय नेमके इश्यूज येतात? हं. त्याच्यावरती जर का थोडंसं जर का तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरं होईल. ॲक्चुअली हा पॉडकास्टमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हं, आहे, हं, हं. एक्झिक्युशन. हं, हं, सगळ्यात हं, एक्झिक्युशन येस. सगळ्यात मोठा जो इश्यू आहे तो एक्झिक्युशनचाच आहे, हं, हं, राईट? हं, हं. स्ट्रॅटेजीज बऱ्याच अवेलेबल करेक्ट. आहेत, राईट? एक्झिक्युशन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. सो कोणी नवीन जर स्ट्रॅटेजी चालू करेल, हं. तर पहिला जो इश्यू येईल तो आहे कॅपिटल अलोकेशन, जो आपण डिस्कस केला. हां, हां, हां. तर कोणी 3,00,000च्या कमी कॅपिटलनी स्ट्रॅटेजी चालू केली, की ₹80,000 लागतात, ते मी हं, 80,000 हं, करू. हं, हं. तर त्याला इश्यू येणार. ओके. जेव्हा लुजिंग स्ट्रीक येईल, हं, 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 त्यावेळेस हं, हं. कॅपिटल कंटिन्यूअस जेव्हा लूजिंग स्ट्रीक व्हायला सुरुवात होईल, तेव्हा सायकॉलॉजी त्याची हलणार येस, 100%. कॅपिटल 100% हलणार. ओके. म्हणजे दॅट त्याचं इज फर्स्ट एक्झिक्युशन एरर आपण म्हणू शकतो. करेक्ट. आता ही सगळ्यात महत्त्वाची, हं, ही हं, ट्रेड हं. घेण्याआधीची इश्यू आहे, हं, की कॅपिटल अलोकेशन हं. चुकीचं आहे. ठीक आहे, आता कोणी कॅपिटल अलोकेशन पण प्रॉपर केलं. त्याच्यानंतरचे इश्यूज जे येतात, आपण जशी ऑर्डर क्लिक केली, तर आपला सगळ्यात महत्त्वाचा जो म्हणजे एक रिटेलरचा जो सगळ्यात पहिला एक्स्पेक्टेशन असतो, की की आपल्या फेवरमध्येच चालला पाहिजे ट्रेड. मी एंट्री घेतली म्हणजे माझ्या फेवरमध्ये मूव्ह हं, हं, यायलाच हं, हवी. हं, हं, हं. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाईज नाही नाहीच. हां, करायचं. हां. राईट. त्याच्यामध्ये मला 100% माझ्या फेवरमध्येच मूव्ह पाहिजे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. याला आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतो, की मी हां, हां, घेतल्या हां. घेतल्या माझ्या फेवरमध्ये मूव्ह यायला पाहिजे. राईट. सो हा इश्यू त्याच्यामुळे येतो, कारण आपण आपलं जे रिलेशन आहे लॉससोबत ते चुकीचं आहे. हं. राईट. हो. तर तुम्हाला तुमच्या लॉससोबत तुमचं जे रिलेशन आहे ते स्ट्रॉंग बनावं लागेल. ओके. म्हणजे लॉसेस सोबत देखील रिलेशन मेंटेन करायला पाहिजे आपण. त्याच्याशिवाय ट्रेडिंग कसं करणार? हो, 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 आता हो, तुम्ही हो. लेजर ही बघाल. नवीन कन्सेप्ट ॲक्चुअली तुमच्याकडनं ऐकायला मिळते मला. आता तुम्ही लेजर बघाल, राईट? हं, हं, लेजरमध्ये हं. 2च गोष्टी आहेत, प्रॉफिट आणि लॉस. करेक्ट, तर करेक्ट, करेक्ट. एकही लेजर असं नसतं ज्याच्यामध्ये लॉस नाही आहे. हां. लॉस येणार. येस. तर तुम्ही तो
फक्त एक स्टॅटिस्टिक वेगळं याच्यामध्ये एवढे लुझिंग ट्रेड आहेत राईट. हम्म, 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 हम्म. आणि तुम्ही म्हणता ठीक आहे याच्यात एवढे लॉसेस होणार आहे, पण ते जेव्हा ऍक्च्युली येतात तेव्हा तुमचं बिहेवियर काय असतं ना, ते जास्त ते महत्वाचं जास्त आहे. इम्पॉर्टंट आहे. तर तुमचा जो लॉस सोबत रिलेशन आहे ते इम्प्रूव्ह करावं लागेल, की ठीक आहे मी ही स्ट्रॅटेजी बघितली आहे, हम्म, हम्म, माझ्याकडे हम्म. 66 ट्रेडसाठी पैसा आहे ऑलरेडी. हा हा तर हा हा. याच्यामध्ये मला 4 स्टिक्स, मला माहिती आहे की 4 लुझिंग ट्रेड येतात, त्या जागी 8 जरी आले तरी मी ह्या स्ट्रॅटेजीला स्टिक करणार हो. राईट. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. हम्म, 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 जेव्हा आपण आता हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन सगळ्यात मोठा इश्यू आहे. हम्म, 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 कधी काय होतं, आपण घेतलं आपल्या फेवरमध्ये मूव्ह येते, हम्म. पण लगेच काउंटर मूव्ह येते. हा. आता आपण 150 रुपयाला म्हणजे सेल तिथं केला क्विकली तुमचे इमोशन चेंज होतात. राईट. 150 रुपयाला आपण सेल केला, 110 ला गेला, स्ट्रॅटेजी अमेझिंग हा आहे. हा हा. याच्यासारखी स्ट्रॅटेजी काही नाही. येस. 110 रुपये पुन्हा 150 ला, अरे काय स्ट्रॅटेजी आहे. करेक्ट करेक्ट राईट. करेक्ट. हे सायकॉलॉजिकल इश्यू हम्म, होतात हम्म, 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 मार्केटमध्ये, हम्म, कारण हम्म, हम्म. आपला माइंड जो आहे ना, ब्रेन जो आहे, तो हा. ब्रेन आपल्याला कंट्रोल करतो. हो ठीक आहे. हो त्या हो हो. आपण जसं विक्रम वेताळ बघतो हा ना, हा हा तर हा. तो वेताळ त्याला सांगत असतो असं होईल तसं होईल. हम्म, हम्म, हम्म. मार्केटमध्ये पण एक कॉन्स्टंट वेताळ आपल्या खांद्यावर बसलेला असतो. हो 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 त्याचा हो. टाइम आहे 9:15 ला तो येतो, 3:30 ला तो जातो. ओके. आणि त्याला जेवढ्या पण इमोशनल मिस्टेक्स आपल्याकडून करून घ्यायचे असतात ड्युरिंग मार्केट, तो हम्म. करून घेतो. हो हो आणि हो तो हो. जेव्हा 3:30 ला निघून जातो तेव्हा आपण म्हणतो, अरे हे काय केलं हे मी आज? काय आपण काय हे कुणाचं ऐकलं काय आपण? केलं मी, कशामुळे केलं आणि हे रोज हा का हा करतो मी? हा हा हा. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ड्युरिंग मार्केट तो जो वेताळ आहे त्याला शांत करा. आता त्याला हम्म. शांत करण्यासाठी तुम्हाला पहिले लॉसची रिलेशन इम्प्रूव्ह करावं लागेल. ओके. लॉसला ॲक्सेप्ट करा. लुझिंग ट्रेड आला, हा नो हा हा. प्रॉब्लेम. परत रिसेट करा स्वतःला. येस 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 आणि येस. रिसेट करून परत तोच सेटअपमध्ये जी नवीन एंट्री येईल ती एंट्री घ्या. आता काही हम्म. लोक काय करतात की काउंटर एंट्री इमिडिएटली घेतात. हा मग हा त्याच्यात हा हा. रूल आपल्या डिस्पॅरिटीचे फॉलो नाही झाले किंवा सुपर ट्रेंडच्या हा. खाली नाही आहे प्राईस मग तरी एंट्री स्ट्रॅटेजी लगेच घेतली. फाट्यावरती बसवणं. स्ट्रॅटेजी फाट्यावर बसवतात हम्म. आणि मग आपले इमोशन्स राईट करतात. बेसिकली हम्म. वेताळ हम्म, 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 हम्म. मोड ऑन होतं तेव्हा हम्म, 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 राईट. हम्म. आणि तेव्हा मिस्टेक्स होतात आपल्या. आणि जेव्हा मिस्टेक्स होतात ना, जेव्हा तुम्हाला बेसिकली ही खूप चांगली ट्रिक आहे. जेव्हा तुम्ही अपसेट असता ना मार्केटमध्ये, तुम्ही असं काहीतरी हा करणार, हा. "अरे यार, असं काय करणार?" हे असे आवाज आले ना, हा हा हा. तो एक सिग्नल आहे, की 5 मिनिटं स्क्रीन सोडून बाजूला जा. ओ. एक नवीन गोष्ट मित्रांनो आपल्याला ही सरांकडून ऐकायला मिळते. दॅट्स इंटरेस्टिंग. की 5 मिनिटं पुढचा ट्रेड घेण्यासाठी तुझी सायकॉलॉजी बरोबर नाहीये. हम्म, हम्म, तर हम्म, तू 5 हम्म. मिनिटं रेस्ट घे. स्वतःला समजव, स्वतःला कलेक्ट कर, वापस ये, रॅशनली डेटा बघ आणि त्याच्यानंतर ट्रेड ॲज पर सिस्टम घे. हम्म, हम्म, हम्म. सिस्टममध्ये लॉसेस होणार, पण आपल्या सिस्टममध्ये एज आहे, तर आपल्याला विदाऊट लॉस कुठली स्ट्रॅटेजी नाही आहे. हम्म, तर हम्म, हम्म. आपल्याला सेम गोष्ट रोज रिपीट करायची. हो. तर ड्रॉडाऊनचा एक फेज असतो, पण ड्रॉडाऊनच्या फेजनंतर एक आपला फेवरमध्ये पण फेज असतो. हम्म, तर हम्म, हम्म, ड्रॉडाऊनला हम्म. घाबरायचं नाही आणि जेव्हा आपल्या फेवरमध्ये फेज येतो, तेव्हा पण ओव्हर एक्साइटेड व्हायचं नाही. ओव्हर एक्साइटेड नाही व्हायची. जी डिसिप्लिन आहे ती लॉसमध्ये पण सेम पाहिजे आणि आणि प्रॉफिटमध्ये प्रॉफिटमध्ये देखील पण सेम सेम पाहिजे. पाहिजे. ओके ओके. सो डिसिप्लिनमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नाही व्हायला येस पाहिजे. येस येस. करेक्ट करेक्ट तर करेक्ट. ज्यांनी पण ह्या 2 गोष्टीवर आपलं कंट्रोल आणलं, की हम्म, इन्स्टंट हम्म, हम्म. ग्रॅटिफिकेशनचा मला इश्यू नाही हम्म, हम्म, आणि हम्म. लॉसचं माझं रिलेशन चांगलं आहे हो हो आणि हो. मी स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट डिसिप्लिनने करू शकतो, येस. त्याला प्रॉब्लेम नाही येणार. बाकी ज्यांना हे इश्यू आहेत, त्यांच्यासाठी ही नाही, कुठली स्ट्रॅटेजी नाही. म्हणजे हम्म, त्यांनी हम्म, ट्रेडिंग हम्म. ॲक्च्युअली नाही करायला पाहिजे. हम्म, 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 ट्रेडिंगमध्ये हम्म. खूप डिसिप्लिन पाहिजे. आपण रिटेलर आहे, इन्स्टिट्यूशन किंवा जे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करतात, येस येस. जे मोठे प्लेयर्स आहेत, हो त्यांच्याकडून जर रिटेलरला काही शिकायचं तर डिसिप्लिन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हो. जे सगळे मोठे ट्रेडर्स आहेत किंवा मोठे फर्म्स आहेत, हम्म, हम्म, हम्म. त्यांचा पूर्ण जो बेस आहे तो रिस्क मॅनेजमेंटवर आहे. हो. त्याच्यामुळे ते लोक सर्वाईव्ह आणि थ्राईव्ह करतात. तर हम्म. आपल्याला ॲटलीस्ट सर्वाईव्ह करण्यासाठी ती डिसिप्लिनवाला पार्ट त्यांच्याकडून येस येस शिकणं येस. गरजेचं आहे. तो थोडक्यामध्ये ट्रेडिंग जर्नीसाठी तुमचा जो काही बेस आहे, येस, तुम्हाला जर का यशस्वी व्हायचं असेल तर तो तुमचा बेस आहे रिस्क मॅनेजमेंट. करेक्ट. आणि त्याच्यावरती तुम्ही इनिशियली मास्टरी मिळवणं फार गरजेचं आहे. येस, आणि स्ट्रॅटेजी वगैरे या सगळ्या पुढच्या पार्ट आल्या. येस, तुमचं तुम्ही म्हणताय की लॉस सोबतचं तुमचं रिलेशन खूप स्ट्रॉंग बनवणं फार गरजेचं आहे. येस. हे खूप छान इनपुट मिळालं सर तुमच्याकडनं. सर बऱ्याच वेळा याच्याही आधी आपण ज्यावेळेस पर्सनली एकदा भेटलो होतो तेव्हा तुम्ही 51 ट्रेड एक्सपेरिमेंटबद्दल काहीतरी तुम्ही बोलत होता. तर व्हॉट इज 51 ट्रेड एक्सपेरिमेंट? हां. सो ह्याचं एक रिझन होतं. मी जेव्हा टेक्निकल ॲनालिसिस शिकलो ना, तर
आपण जेव्हा जनरली टेक्निकल अनालिसिस शिकतो, आपल्याला काहीच माहिती नसतं. मग आपल्याला टेक्निकल अनालिसिस शिकलो, आपल्याला थोडं माहीत असतं इंडिकेटर हे हां, असे हां, काम हां. करतात. आणि जेव्हा ते काम आपल्या फेवरमध्ये करतात, हं. तर आपला बायस खूप स्ट्राँग होतो. ओके. आपल्याला वाटतं की हा होली ग्रेल आहे हां, बेसिकली. हां, हा हां. इंडिकेटर असा येस. ब्रेकआउट आला म्हणजे हा चालणारच. अगदी बरोबर. राइट? प्रत्येक ट्रेडरला एखादी नवीन स्ट्रॅटेजी शिकल्यानं ती गोष्ट वाटतेच सुरुवातीच्या काळात. करेक्ट. की त्यांना आपल्याला असं वाटतं की ही स्ट्रॅटेजी जी आहे ती हं, होली ग्रेल आहे. हं. ह्याच्यामध्ये लॉस प्रूफ स्ट्रॅटेजी आहे. हां, हां, लॉस हां. होणारच नाही मला प्रॉफिटच होणार येस. आहे. आणि जेव्हा लॉसेस होतात, तेव्हा वाटतं की काहीतरी इंडिकेटरमध्ये प्रॉब्लेम आहे. हो. सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम हां, हां, आहे. हां, 10 हां. 3च्या जागी 10 2 करून बघतो. राइट? त्याला कर्व्ह फिटिंग म्हणतात हां, बेसिकली. हां, तुम्ही हां. कर्व्ह फिट करता तुमच्या हां, हां, ह्याने हां, हां, हां. आणि त्याने पण काही सक्सेस नाही मिळत. हं, हं, तर मग हं. त्याला वाटतं की मी काहीतरी दुसरा कोणतरी एक सक्सेसफुल ट्रेडर आहे आपल्यासारखा. हं, हं, म्हणजे हं. दुसरा एक चांगला करतोय ज्याच्याबद्दल मी ऐकलंय. तर मग त्याची स्ट्रॅटेजी मी कॉपी करतो. त्याची हं. स्ट्रॅटेजी पण आपण कॉपी करायला जातो, तिथेही फेल होतो. ॲक्चुअली प्रत्येक ट्रेडचा आउटकम रँडम आहे, राइट? हं, हं. जेव्हा करेक्ट. प्रत्येक ट्रेडचा आउटकम रँडम आहे, तर तुम्ही शुअरिटी कशी राहणार? मार्केट प्रोबॅबिलिटीचं राइट? हं, हं, हं. मार्केट प्रोबॅबिलिटीवर आहे. येस. तर तुम्ही त्याच्यात ॲक्युरसी आणूच नाही शकत ना. तर तुम्हाला एकच गोष्ट रिपीट करावी लागते. ओके. सो मी एक डिफायनेसच्याच कॉन्फरन्सला गेलो होतो. विठ्ठल शिंदे सरांचं एक प्रेझेंटेशन होतं. त्यांनी प्रेझेंटेशन दिल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले, हां, हां, हां. की ह्या इंडिकेटरचा ह्या सेटिंग केलं तर काय होईल? हं, याचं हं, लॉस हं. प्रॉफिट अँड लॉसच्या आसपास, इंडिकेटरच्या हां, हां, आसपासच हां, क्वेश्चन हां, होते. हां. मग प्रशांत सरांनी माईक घेऊन एक सेंटेन्स बोलले होते. ते म्हटले होते, "तुम्हाला ॲक्चुअली प्रॉफिट लॉस किंवा इंडिकेटर्सपेक्षा ना, तो जेव्हा आपल्या फेवरमध्ये जातो, हं, हं, हं. जो पण फ्युचरचा होता तो फ्युचर आपल्या फेवरमध्ये गेला आणि तो वापस जेव्हा रिट्रेस होतो, हं. त्यावेळेस तुम्ही स्ट्रॅटेजीमध्ये बसता कसं? हं, 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 हे हं. प्रश्न तुमच्याकडून यायला पाहिजे. हां, 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 हां. तर मला ती गोष्ट खूप क्लिक झाली. करेक्ट, मी करेक्ट, म्हटलं, करेक्ट. "हां यार, हे बरोबर आहे." त्याच्या आधी कारण मी काही ट्रेड्स जे माझ्या फेवरमध्ये होते अननेसेसरी सोडले. हो, हो, ठीक आहे, हो. म्हणजे जिथे 2 लाखाचं प्रॉफिट होऊ शकतं, मी 1च लाख घेतलं असं. हं, 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 बरंच हं. झालं की रूल बेस्ड भले मी केले, पण मी रूल पण ब्रेक केले. तर हं, हं, हं. म्हणजे अर्ली एक्झिट केल्या. जे आपले सायकॉलॉजिकल इश्यूज मला वाटले खूप झालं ₹1,00,000 आले, आता हं, हं, कशाला हं, हं, हं. होल्ड करायचं आहे. तर त्या इश्यूजमुळे मी म्हटलं नाही आपल्याला आता ट्रेड कंप्लिशनची सवय लावावी लागेल. जर आपल्याला फुल टाईम ट्रेडर बनायचं आहे, हं, तर हं, ही हं. बेसिक रिक्वायरमेंट आहे, ओके. की आपल्याला ट्रेड कंप्लिशनची सवय पाहिजे. हं, हं, हं. त्याच्यामध्ये मग मी ही 51 ट्रेड्सचा एक्सपेरिमेंट केला. ओके. तर मी फ्युचर ट्रेड घेतले त्यामध्ये. बरं. त्याच्यामध्ये माझे लाईननी 9 लॉसेस होते. ओके. पण मी डेव्हिएट नाही झालो त्या बरं, बरं, बरं. स्ट्रॅटेजीला. इव्हन मी प्रशांत सरांना मेसेजही केला होता. हं, 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 हं. त्यांनी मला लिहिलं होतं व्हेरी गुड, ओके. की तू स्ट्रॅटेजीला स्टिक आहे. आणि हं, हं. त्याच्यानंतर माझी 11 विनिंगची स्टिक पण होती. ओके. म्हणजे 51 ट्रेडमध्ये तुम्हाला 9 कन्झिक्युटिव्ह लॉसेस झाले होते? येस. 9. ओके. आणि त्याच्यानंतर मला 11 विनर्स पण आले होते. 11 कन्झिक्युटिव्ह विनर्स आले होते. येस. ओके. तर बेसिकली त्या स्ट्रॅटेजीमध्ये ओव्हरऑल माझी स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल होती. ओके. कारण त्याच्यामध्ये मी कॅपिटल अलोकेशन हं, हं, बरोबर हं, ठेवलं हं, होतं. हं, माझी रिस्क हं. मॅनेजमेंट होती. दुसरं मी ट्रेड ॲज पर सेटअप केलं होतं. मी माझं जे ओके. इमोशन्स होते त्याला बाजूला ठेवलं होतं. हो. मी ॲज अ मशीन ट्रेड केलं होतं बेसिकली. हम्म. कारण मी तेव्हा इमोशनलेस. अ, एक रिझॉल्व घेतला होता, की हं, हं. मला आता हे जे माझा जो वेताळ मला सांगतो हां, ड्युरिंग हां, हां, मार्केट हां, ह्याला हां. मला शांत करायचं. बरोबर. तर ह्याला शांत करण्यासाठी मला 51 ट्रेडची गरज पडली. ओके. आणि ते 51 ट्रेड केल्यानंतर मग मला ट्रेड कंप्लिशनचा प्रॉब्लेम नाही आला, हो, जो की हो, आज हो. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. तर तो म्हणजे थोडक्यामध्ये एक्सपिरियन्समुळे मला मग कॉन्फिडन्स आला आणि त्याच एक्सपिरियन्समुळे मी हे डिसिजन घेऊ शकलो, की चला आता मी रेडी आहे. कारण मी आता इमोशनल डिसिजन नाही घेत हं, आहे किंवा हं, मी हं. सिस्टम फॉलो करू शकतोय. त्याच्यामुळेच मग मी डिसिजन घेतलं, की मी आता फुल टाईम ट्रेडर ओके. बनणार. म्हणजे तुम्ही तुमचं कॉर्पोरेट सेक्टर सोडण्याच्या आधी हे येस. तुम्ही 51 ट्रेडचा हा एक्सपेरिमेंट केला. येस. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली सक्सेस मिळाल्यानंतर मग तुम्ही डिसिजन घेतलं, की आता आपण फुल टाईम ट्रेडिंग येस. करायला हवं. ओके. आणि सर साधारणपणे हा 51 ट्रेड एक्सपेरिमेंट करायला तुम्हाला किती कालावधी गेला? म्हणजे किती दिवस लागले साधारणपणे? 45 डेज. ओके. तो 45 दिवसांचा फ्युचरचा कालावधी होता होता. ट्रेड ओके, तो ओके. आणि 45 डेज. फ्युचर्समध्ये पोझिशनल ट्रेड्स होते हे. पोझिशनल ट्रेड. ओके, येस. ओके. सो जसं मी तुम्हाला म्हटलं कोणाला फुल टाईम ट्रेडर बनायचं आहे, हं, तर हं, हं. एक 2-3 वर्ष आधी माहिती पाहिजे चालू हां. करायचं. तर मी स्टडी ऑलरेडी करत होतो. करेक्ट, जॉब करेक्ट, असताना करेक्ट. मी सॅटर्डे संडेजला हं, हं, स्टडी हं. करायचो, रात्री स्टडी करायचो. हं, 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 आणि हं. त्या हिशोबाने मग पोझिशनल कारण जॉब होता तर मी पोझिशनल ट्रेडिंगच करायचो. करेक्ट, करेक्ट, पोझिशनल करेक्ट. ट्रेड घ्यायचो आणि
मग ते 51 ट्रेड्स झाले आणि मला मार्केटचा रिस्क वगैरेचं पण गोष्टी कळाल्या. आणि जेव्हा मी फुल टाइम ट्रेडर झालो, मग पोझिशन सायझिंग थोडं माझं वीक होतं. पण नंतर मी पोझिशन सायझिंगवर पण खूप काम केलं. तर पोझिशन सायझिंगवर काम केल्यामुळे मला बरंच हेल्प होते. ओके. थोडक्यामध्ये तुमच्या सक्सेस जर्नीचा जर का आपण नीट आढावा जर का घेतला, तर बॉटम लाईनला रिस्क मॅनेजमेंट येस. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. डिसिप्लिन तुम्ही प्रॉपरली मेंटेन करू शकलात, त्यामुळे आज तुम्ही एक चांगले प्रॉपरली फुल टाईम ट्रेडर म्हणून आज उदयास आलेले आहात. ॲक्च्युली जेवढे पण म्हणजे ट्रेडिंग बेसिकली हम्म. प्रोबॅबिलिटी, राईट? सो यू कॅन ओनली कंट्रोल व्हॉट इज हम्म. कंट्रोलेबल. तर कंट्रोलेबल काय? तुम्ही काय रिस्क. कुठला स्टॉक घेणार किंवा ऑप्शन घेणार, व्हॉट एव्हर इन्स्ट्रुमेंट तुम्ही कुठला चूज करताय, तो क्वांटिटी किती घेणार आणि एक्झिट किती करणार. येस. ह्या 3 गोष्टी सोडल्या चौथी गोष्ट Correct. आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आपण एकदा का ट्रेड घेतला की आपल्या हातात काहीच नाही. येस. तर ह्या 3 गोष्टीमध्ये हम्म. पूर्ण जे आपल्या कंट्रोलमध्ये तेवढंच आपण कंट्रोल करू शकतो. एकदा हम्म. पोझिशन आली तर मार्केट आहे, करेक्ट. तर मार्केट मग डिसाईड करेल की प्रॉफिट होणार का लॉस होणार, राईट? आता प्रत्येक ट्रेडचे 4च आउटकम आहेत. एक आहे छोटा प्रॉफिट, एक Correct, आहे correct, मोठा correct, प्रॉफिट, correct. एक आहे छोटा लॉस आणि एक आहे मोठा लॉस. मोठा लॉस. करेक्ट. तुम्ही मोठा लॉस जर अवॉइड केला तर तर हे तुम्ही तिन्ही ट्रेडिंगमध्ये तुमच्या सक्सेसफुल फेवरमध्ये. राहणार. करेक्ट. अगदी बरोबर आहे. तर त्याचा मोठा लॉस अवॉइड करणे म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. की हम्म. तुम्ही ओव्हर रिस्क नका करू, ओव्हर ट्रेडिंग नका करू. करेक्ट. दिवसाचा एक स्टॉप लॉस फिक्स करा की हम्म. कॅपिटलच्या 5% उडाला त्या दिवशी मी ट्रेड नाही करणार. येस. तर तुम्ही हे जर नाही करू शकत असले तर बेसिकली मग तुम्ही हा करिअर चॉईस तुमच्यासाठी हा. चुकीचा राहील. म्हणजे या जर का गोष्टी तुम्ही करू शकत असाल तरच तुमच्यासाठी स्टॉक मार्केट ही एक उत्तम जागा ठरू शकते. येस, ट्रेडिंग खूप डिफिकल्ट आहे. तर तुम्हाला विदाऊट डिसिप्लिन ट्रेडिंग करणं खूप रिस्की आहे. रिस्की आहे. Yes. करेक्ट. सर, आता आपण रिस्क मॅनेजमेंटबद्दल एवढं चर्चा केली, तुमचे सर्व तुम्ही एक्सपिरियन्स सगळं शेअर केला. तर आता अजून थोडंसं पुढे जाऊन मी विचारेन की ट्रेडिंग जर्नल ह्याचं किती इम्पॉर्टन्स असतो एखाद्या ट्रेडरच्या लाईफमध्ये? त्याचा इम्पॉर्टन्स सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. आणि ट्रेडिंग जर्नलमध्ये ॲक्च्युली 2 गोष्टी करायला पाहिजे. एक गोष्ट आहे की एक तुमचा ट्रेडचा लॉग आहे की दिवसभर ट्रेड काय, एंट्री एक्झिट, प्रॉफिट लॉस काय, त्याचे स्टॅटिस्टिक्स येतील, सक्सेस रेशो काय, रिस्क रिवॉर्ड काय. जसं तुम्ही मेंटेन कराल तर तुम्हाला कळेल की ॲज पर सिस्टम मी ट्रेड घेतला नाही घेतला. जर्नलमध्ये पण एक कॉलम असा पाहिजे की ॲज पर सिस्टम ट्रेड येस नो. तर ते तुम्ही ट्रेड कराल तर तुम्हाला काही नो आले असेल तर मग ते तुमचे रँडम ट्रेड्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट झालं तरी तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे. लॉस झाला तर ऑब्व्हियसली वाईट वाटतंच. कारण चुकीच्या गोष्टी आहेत त्या करायला नाही पाहिजे. ठीक आहे. तर तो एक जर्नल झाला तर तो मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. ओके. तर तुम्हाला एक म्हणजे सक्सेसफुल ट्रेडर जर का व्हायचं असेल तर ट्रेडिंग जर्नल हे मॅन्डेटरी आहे. मस्ट. ओके. प्लस एक ट्रेडिंग जर्नलमध्ये एक ट्रेडचा लॉग असतो. दुसरा आहे तुमचा बिहेवियरचा लॉग. ओके. इमोशन्स इमोशन्स बेसिकली. इमोशन्स चुकीचे नसतात. पण त्याला एक ते ओव्हरकम करायला तुम्हाला एक रेझोल्युशन घ्यावं लागतं. तर तुम्ही ह्युमन आहे तर इमोशन्स येणार, राईट? आता माझे पण पोझिशन आहे. मला एखाद्या पोझिशनवर 1 लाख रुपये प्रॉफिट दिसतं आणि मला प्रॉफिट बुक करता 40,000 रुपयेच मिळाले. ॲज अ ह्युमन मला वाटतं अरे यार 60,000 रुपये गेलं प्रॉफिट, बट दॅट्स अ पार्ट ऑफ द गेम, राईट? तर ते तुम्हाला एक रिझॉल्व पाहिजे. येस, हे येत राहणार. कधी मला 40चे 1 लाख पण मिळणार. तर ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही रेग्युलर करत गेले ना तर सगळं कंपन्सेट होतं. ओके. तर तो कधी तुम्ही 40,000ला दुसरा ट्रेड एक्झिट करणार असेल त्यावेळेस तुम्हाला मार्केट 1 लाख देईल. तर ते कंपन्सेट होतं, पण ते लॉंग टर्ममध्ये कंपन्सेट होतं. करेक्ट. तर तुम्हाला तो फ्रिक्वेंटली रोज येऊन तेच काम करावं लागतं. आणि दुसऱ्या ट्रेडिंग जर्नलमध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही काय मिस्टेक्स करताय त्या लिहा. रोज एकच मिस्टेक रिपीट होतोय ना तर तुम्हाला कळेल की हा माझा इम्प्रूव्हमेंटचा एरिया आहे. ओके. तो जर्नलपेक्षा हा पण खूप मोठा स्वतःचे थॉट्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं नाही, स्वतः सेल्फ बिटिंग नाही करायची की मी आज ही चूक केली ठीक आहे, पण चांगल्या केलेल्या गोष्टी पण लिहायच्या. करेक्ट. ज्याच्यामध्ये आपल्याला कळते की हा हे माझं इम्प्रूव्हमेंट होत आहे, हे माझे इम्प्रूव्हमेंटचे एरिया. तर हे तुम्ही दोन्ही गोष्टी पॅरलली केल्या ना तर मग तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसेल. ओके. तर मग रवी सर, खूप छान वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून. थँक्यू. खूप अमेझिंग माहिती कळाली. मला देखील पर्सनली खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पर्टिक्युलरली रेनको स्ट्रॅटेजी किंवा तुमचे जे सायकोलॉजी, रिस्क मॅनेजमेंटच्या बद्दलचे जे थॉट्स आहेत ते खूप प्रॉपर आहेत आणि नवीन लोकांसाठी तर हे खूपच उपयुक्त आहेत.
तर धन्यवाद इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये Thank you, thank या you so much. पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर मग मित्रांनो, जर का तुम्हाला रवी सरांची ही स्ट्रॅटेजी, हे प्रॉपर रूल बेस्ड जर का तुम्हाला त्याच्या काही PPTs हवे असेल, PDF जर का हवे असतील, किंवा जसं आता रवी सरांनी सांगितलं की रिस्क आणि मनी मॅनेजमेंटबद्दलचे त्यांचे जे काही जर्नलिंगच्या संदर्भातले जे काही त्यांचे एक फॉर्मॅट्स आहेत, ते जर का तुम्हाला हवे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्याचसोबत तुम्ही आमच्या समोर डिस्प्ले होत असलेल्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही ते डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवू. धन्यवाद.